आणि पुरुष संस्कृती ना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं यांना, ती अंगीकारायची नाहीये. फक्त म्हणताना म्हणायचं आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. छत्रपतींनी सांगितलंय की माता भगिनींचा सन्मान झाला पाहिजे. आम्ही तर सगळ्यांना म्हणतो आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, आम्ही नाही तुमचं ऐकणार. आणि म्हणून अरेला कारे केले ना तर त्याचा पचनी पडत नाही यांच्या, की बाईच्या दिसण्याबद्दल बोललं जातं, तिच्या असण्याबद्दल नाही बोललं जात. तिची साडी कशी, तिचे केस कसे, ती काय करते, तर याच्यावरती खूप चर्चा होते. अरे पण ती किती कर्तृत्ववान आहे. कुठल्या पण महिला लोकप्रतिनिधीच्या चारित्र्यावर बोललं गेलं, तिच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोललं गेलं तर त्यांना नॉन बेलेबल ऑफेन्स असला पाहिजे आणि यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्याशिवाय यांची तोंड बंद नाही होणार. आज बी यू विथ श्रद्धा एसवर एक खूपच प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे, जे सतत महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायासाठी लढत असतं. आज आपण चर्चा करणार आहोत की कसं महिलांना राजकारणात, समाजात टार्गेट केलं जातं आणि आता इवन सोशल मीडिया त्याच्यात ॲडिशन झालेलं आहे. कसं एक व्यक्तिमत्व खंबीरपणे उभं राहतं, निडरपणे उभं राहतं आणि स्वतःसाठीच नाही तर आपल्या समाजातल्या सगळ्या महिलांसाठी ते लढतं. लेट्स वेलकम चित्रा वाघ, who is a BJP MLC and also a president of BJP महिला मोर्चा. नमस्कार आणि बी यू विथ श्रद्धा एस वर तुमचं मनपूर्ण स्वागत. आज मला इतका आनंद होतोय की तुमच्यासारखी प्रतिभावंत व्यक्ती माझ्यासमोर बसलेली आहे. यू बीन ऑलवेज अन इन्स्पिरेशन आणि तुमचे भाषणं ऐकून, तुमचे सोशल मीडियावर तुमचं जे काही प्रेझन्स आहे, एखादी स्त्रीने इतकं प्रभावशाली असावं, असं एक तुम्ही जे उदाहरण सेट केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे आणि फक्त माझ्यासाठीच म्हणून नाही, पण आय थिंक सगळ्या फक्त महिलांसाठीच नाही, पण पुरुषांसाठी पण तुम्ही एक खूप सुंदर एक्झाम्पल सेट केलेलं आहे. एक निर्भीडपणाचं, एक सच्चेपणाचं आणि त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार आणि खूप अभिनंदन. श्रद्धाताई, मला पण आज खूप आनंद झाला की एक प्रतिभावान अशा महिलेशी आज एक वेगळ्या विषयावरती आपण छानपैकी बोलतोय. सगळ्याच क्षेत्रामध्ये महिलांचा वावर कसा असावा, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रद्धा सावंत आहेत. थँक की फक्त साडीच नाही, मसकलीच्या पलीकडे सुद्धा एक ओळख आहे. आणि ती ओळख मी पण फार फार वर्षांपासून पाहत आली आहे. आणि आज मला आनंद आहे की आज आपण एका चांगल्या विषयावरती एकत्र आलोय. अगदी, अगदी. सो तुमचं नाव आणि राजकारण म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेतच. पण मला असं वाटलं, की आज आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी. ज्याच्याशी तुम्ही खूप एकदम क्लोजली निगडीत आहात. प्लीज सांगा, की ॲज भाजप महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून जो तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेतलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला प्लीज सांगा? बघा, राजकारणामध्ये काम करत असताना विविध क्षेत्र आहेत की तुम्ही त्यामध्ये काम करू शकता. फायनान्स आहे किंवा आणखीन वेगळी वेगळी क्षेत्र आहेत की तुम्हाला कुठल्या याच्यामध्ये काम करायला आवडेल. तर मी बाय चॉईस महिला हा मला आधीपासूनच एक भावणारा असा विषय होता. कारण मी जेवढा प्रवास आता मी पाहतीये, त्यामध्ये मला असं निकर्षाने असं जाणवायचं की आपल्यासारख्या हजारो महिला आजही हव्यात, की ज्या महिलांचा आवाज होतील, ज्या बोलतील. त्यामुळे सुरुवातीपासून राजकारणामध्ये काम करताना मी माझा विषय हा महिला केंद्रितच ठेवलेला आहे. म्हणजे मला बऱ्याच माझ्या इतर मैत्रिणी आहेत, सहकारी आहेत. तुम्ही वेगळ्या-वेगळ्या तुम्ही बजेटवर बोललं पाहिजे, तुम्ही आणखीन विषयांवरती बोललं पाहिजे. तर मला असं वाटतं याच्यासाठी खूप अशी लोकं आहेत, की जे ते विषय प्रभावीपणे मांडतात. त्यामुळे आपल्याला आपली बाजू म्हणजे मी तर जात मानत नाही. एक स्त्री आणि एक पुरुष या 2च जाती आहेत. त्यामुळे आपल्या जातीसाठी, हो. बाईच्या जातीसाठी आपल्याला त्या ठिकाणी भूमिका मांडणं, हं. तिचा आवाज बुलंद करणं, हे मला वाटलं की ही प्रायोरिटी आपली असली पाहिजे. त्यामुळे पहिल्यापासनं माझा फोकस हा महिलाच राहिलाय. मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याआधी सुद्धा महिलांचे अध्यक्ष होते, हो. प्रदेशची होते, त्याच्या आधी मुंबईची महिला अध्यक्ष होते. त्यानंतर मी 2019ला जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, नंतर मला जबाबदारी दिली. चंद्रकांत दादा पाटील आमचे प्रदेश अध्यक्ष होते. त्यावेळेला मला जबाबदारी दिली व्हाईस प्रेसिडेंट, उपाध्यक्षाची म्हणून.
उपाध्यक्षाची म्हणून जबाबदारी असताना मला बराच वेळ पण मिळाला, हं. की त्यामध्ये काय पॉलिसी असावी त्याच्यावर काम करायला मला खूप आवडतं. तर महिलांसाठी काय असायला हवं, कुठलं धोरण असायला हवं. म्हणजे ज्यावेळेला 4थं महिला धोरण झालं त्याची पण मी एक सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे मग महिलांच्या वेगळ्या-वेगळ्या प्रश्नांवरती आपल्याला आणखीन काय करता येईल याच्यासाठी मला चांगले 2 वर्ष मिळाले. 2024ला चंद्रशेखर बावनकुळे जे आमचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि मग पक्षाने असं ठरवलं, की महिला मोर्चाची जबाबदारी. महिला मोर्चा म्हणजे महिला आघाडी. बरोबर. भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी. आघाडी. आमच्याकडे महिला मोर्चा असं म्हटलं जातं. युवक असेल तर युवा मोर्चा. बरोबर. तर तसा हा महिला मोर्चा म्हणजे महिलांची आघाडी भारतीय जनता पार्टीची हं. आणि त्याची प्रदेशाची म्हणजे महाराष्ट्राची अध्यक्ष म्हणून जबाबदारी मला दिली. बरोबर. आणि मग त्या अनुषंगाने वेगळ्या-वेगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तिथं जाणं, प्रवास करणं, आपल्या सहकाऱ्यांशी बोलणं, त्यांना बूस्ट करणं. प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे जो विषय नंदुरबारचा आहे, हो. तो विषय नागपूरचा असू शकत नाही. जो विषय बुलढाण्याचा आहे, तो नांदेडचा असू शकत नाही. बरोबर. प्रत्येक जिल्ह्याची डेमोग्राफी वेगळी आहे, प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्या पद्धतीने तिथे-तिथे जाऊन त्या-त्या प्रश्नांना प्राधान्य देणं, हं. महिला मोर्चाच्या ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांना गाईड करणं, हं. हे प्रामुख्याने त्या ठिकाणी काम असतं. तर त्या अनुषंगाने आम्ही आता काम करतोय आणि पुन्हा एकदा आता रवींद्रदादा चव्हाण आमचे प्रदेशचे अध्यक्ष झालेत आणि पुन्हा एकदा महिला मोर्चाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. हो. त्यामुळे हे पक्ष ठरवत असतो, की कुणाला काय जबाबदारी द्यायची आहे. तर आता माझ्याकडे महिला मोर्चाची म्हणजेच महिला आघाडी, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीचं अध्यक्षपद जे आहे, ते सध्या माझ्याकडे आहे. जेव्हा तुम्ही महिला म्हणून वावरता आणि इतर महिला पण. आपण बघितलं जातं, की कोणी सक्सेसफुल जेव्हा व्हायला लागतं, एक एखाद्या अचीव्हमेंट करतं किंवा एखादं स्थानापर्यंत पोहोचतं आणि त्यांचं एक जरा भक्कम पाया बसायला लागतो, की लगेचच त्यांना पाय खेचण्याची कामं जे आहेत, ते अगदी जोराने चालू होतात आणि चारी दिशांनी चालू होतात. तर मला हे विचारायचं की हे सगळं फेस करत तुम्ही स्वतःला मेंटली कसं स्ट्राँग ठेवता? कारण आम्ही डोळ्यांनी बघितलंय, की तुम्हाला कसं टार्गेट केलं जातं, कसं पाय खेचण्याचा प्रयत्न केला जातो आणि नॉट ओन्ली फ्रॉम ऑपोझिशन पण मला असं वाटतं, की महिला आणि पुरुष हे दोन्ही पण इक्वली इन्व्हॉल्वड असतात ह्या गोष्टीमध्ये, की कोणी एका सर्टन पोझिशनला गेलं, की कसं मागे खेचायचं. हो. तर तुम्ही त्या गोष्टींना कसं फेस करता आणि कसं तुम्ही मेंटली स्ट्राँग राहता? बघा माझ्यात 2 ताकद आहे. एक तर आध्यात्मिक ताकद, तुमची आध्यात्मिक बैठक फार महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी स्वामी समर्थ महाराज हे माझे अगदी म्हणजे काय आपण म्हणतो, की लहानपणापासनं ज्यांना आम्ही आमचं दैवत मानलं किंवा आमच्यासाठी सगळं तेच आहेत. तर त्यांचं एक आपण म्हणू, की फार मोठा आशीर्वाद हा तर आहेच आणि दुसरी स्ट्राँग बाजू म्हणजे माझी फॅमिली. हो. या 2 ताकद ज्या आहेत ना, या प्रचंड गरजेच्या असतात आणि प्रत्येक महिलेच्या मागे. हो. आता बघा राजकारणामध्ये किती महिला आहेत पुढे? अशा बोटावर मोजण्या इतक्या आहेत. मोजण्यावर. त्याचा आकडा काही खूप मोठा नाहीये. अगदी, अगदी थोड्या महिला आहेत. पण मग वाईट असं वाटतं ना, की जेव्हा एखाद्या महिलेला सगळ्या महिला मिळून टार्गेट करतात. हो. मग त्याच्यासाठी कारणं वेगळी-वेगळी असू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं, की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मला तर मागच्या अधिवेशनामध्ये मी हा प्रश्न घेतला होता. मी आता पुन्हाही बोलणार आहे, प्लीज घ्या हा की प्रश्न. बाईला थांबवण्यासाठी, हं. मग ती कुठल्याही पक्षाची असेल. एखादी कर्तबगार ज्यावेळेला बाई तिचं काम करत असते, हं. तिच्या दिलेल्या ड्युटीज ती करत असते. हं. एखाद्या अधिकार पदावर बाई गेली तर तिच्याकडनं अपेक्षा पण खूप असतात महिलांच्या. हो. त्या तिने पूर्ण करायलाच हव्या, की ज्यांच्यामुळे महिला नेता आपल्याला म्हणतो. आपण कोणामुळे म्हणतो, की त्या महिलांमुळे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आपलं काम आहेच. पण हे काम करत असताना ना खूप हर्डल्स पण येतात. बरोबर. आणि त्यावेळेला मला असं वाटतं, की सगळ्यांनी तिला सपोर्ट करणं गरजेचं असतं. पण दुर्दैवाने हं. हे बोलावं लागतं आज सुद्धा 21व्या शतकात, की बाईच्या दिसण्याबद्दल बोललं जातं. तिच्या असण्याबद्दल नाही बोललं जात. अगदी बरोबर बोललात तिची तुम्ही. साडी कशी, तिचे केस कसे, ती काय करते, तर याच्यावरती खूप चर्चा होते. अरे पण ती किती कर्तृत्ववान आहे. त्याच्याबद्दल नाही जास्त. ती कशा पद्धतीने प्रश्न मांडते, ती कशा पद्धतीने प्रश्न हाताळते, यावरती फार कमी बोललं जातं. मी तर सन्माननीय मुख्यमंत्री आमच्या देवाभाऊंकडे मी हा विषय मांडला, की
असा कायदा असायला पाहिजे हं, आपल्या राज्यात, हं, की महिला लोकप्रतिनिधी, मग ती कोण पण असू दे, सरपंचापासून तर खासदारापर्यंत, हं. ग्रामपंचायतीपासून तर अगदी पार्लमेंटपर्यंत, पंचायत टू पार्लमेंट, कुठल्या पण महिला लोकप्रतिनिधीच्या चारित्र्यावर बोललं गेलं, तिच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोललं गेलं, तर त्यांना नॉन बेलेबल ऑफेन्स असला पाहिजे आणि यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्याशिवाय यांची तोंड बंद नाही होणार. अगदी मी बरोबर. अशा तुम्हाला कित्येक महिला सांगू शकते, की ज्यांना बघा आरक्षण आलं. आज 50% आरक्षण आहे. मोदीजींनी पुढे जाऊन नारीवंदन 33% आरक्षण दिलंय. हो. येणाऱ्या दिवसामध्ये आमदार वाढणार आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये महिला आमदार वाढणार आहेत. महिला खासदार वाढणार आहेत. 50% तुमचं लोकल बॉडीला तर त्या ठिकाणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. पण या महिला ज्यावेळेला काम करतात, हं. त्यावेळेला त्यांना संरक्षित वातावरण देणं सुद्धा गरजेचं आहे. अगदी. एखादी बाई ज्यावेळेला तडफेने बोलते किंवा एखादा प्रश्न मांडते, त्यावेळेला तिला गप्प करण्यासाठी जर तिच्या वैयक्तिक गोष्टींवरती बोललं गेलं, तिच्या चारित्र्यावर बोललं गेलं, हं. बाई आकसून जाते. अगदी. ती किती पण असू दे, ते लागतं. आता आम्हाला बरीच वर्ष झाली आहे त्याच्यामध्ये. बरोबर. परंतु ज्यावेळेला एखादी आपण म्हणतो, की अरे तरुणांनी यायला पाहिजे, 100% यायलाच पाहिजे तरुण मुलींनी सुद्धा. पण अशा ज्यावेळेला घटना घडतात ना, यांना रोखण्यासाठी कायदा पाहिजे. हो. की जर तुम्ही त्या महिलेच्या चारित्र्यावर बोलाल, तुम्ही जर तिच्या वैयक्तिक विषयांवरती बोलाल, तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल. हे बरोबर. असं जर झालं ना, तर असे खूप वाचाळ आहेत. म्हणजे मोठमोठे नेते आहेत. हो. वाचाळ आहेत, वाचाळ. माझ्यासोबत झालंय. माहिती आहे. माझ्यासोबत झालंय म्हणजे कुठलाही संबंध नसताना, हं. एका विषयावरती मी विषय म्हणजे माझं मत व्यक्त केलेलं असताना, माझ्यावर वैयक्तिक अटॅक केला गेला. अर्थात मी त्याला उत्तर दिलं. पण ही पुरुष संस्कृती ना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं यांना. त्यांची मूल्य अंगीकारायची नाहीयेत. ती अंगीकारायची नाहीयेत. फक्त म्हणताना म्हणायचं आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. पण छत्रपतींनी काय सांगितलंय? छत्रपतींनी सांगितलंय, की माता भगिनींचा सन्मान झाला पाहिजे. हो. आम्ही तर सगळ्यांना म्हणतो आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत. आम्ही सावित्रीमाईच्या लेकी आहोत. आम्ही नाही तुमचं ऐकणार. बरोबर. आणि म्हणून अरेला कारे केले ना, तर त्याचा पचनी पडत नाही यांच्या. अगदी बरोबर. आणि म्हणून मला अगदी बघा आज आज मी हे बोलतीये कारण कुठेतरी विचार किंवा आपण म्हणतो की कुठेतरी बोलणं चालू व्हायला पाहिजे, डायलॉग चालू झाला पाहिजे, चर्चा चालू व्हायला हवी, अगदी. की अशा पद्धतीचा कायदा हं. हा असलाच पाहिजे, की जर तुम्ही हाऊसमध्ये हं. त्या ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी ती कोण असावी, कोणीही म्हणजे पंचायत टू पार्लमेंट कोणीही असेल, तिच्यावरती जर अशा पद्धतीचा आक्षेप तुम्ही घेतलात, तर तुम्हाला सरकार सोडणार नाही. अशा पद्धतीची भूमिका येणाऱ्या दिवसात सरकारला घ्यावी लागेल, किंबहुना माझी तर आग्रही मागणी आहे. आणि मी वारंवार याचा उल्लेख करत असते. आता सुद्धा बजेट सेशन आहे, त्यामध्ये सुद्धा मी हा मुद्दा मांडणार आहे. आणि अशा ज्या महिला आहेत, बिचाऱ्या मी जसं तुम्हाला म्हटलं, की ज्या पुढं येतात, काहीतरी उमेद घेऊन आलेल्या असतात, की आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला संधी मिळाली आहे ना, मग आम्ही चांगलं छान काम करू. पण हे हं. असे जे हरामखोरच शब्द आहेत, दुसरा शब्द नाहीयेत. हो. त्यांना हे पटत नाही, की ही बाई वर जातीये किंवा ही बाई मोठी होतीये आणि मग तिच्यावरती अशा पद्धतीची शस्त्र उगारली जातात. हे आजचं नाहीये. हो. हे फार पूर्वी काळापासून चालत आलेलं अगदी आहे. बरोबर. मग यामध्ये काही महिलाही सामील होतात. अगदी आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ती आहे. आणि बघा मी सांगते माझा अनुभव आहे, हं. की ज्या मला बोलल्या आहेत ना, हं. नंतर त्यांच्यावर वेळ आलेली आहे. आणि तेही तुम्हाला मी सांगते, की त्यावेळेला चित्रा वाघ त्यांच्यासाठी उभी राहिलेली आहे. म्हणून मी नेहमी सांगते, सुपातलं जात्यात आणि जात्यातलं सुपात हे येतच असतं. राजकीय तुम्ही विरोध असू द्यात ना तुमचा. एखादी भूमिका आहे. तुमची मला पटेल अशातली भाग नाहीये. ते डिफरन्सेस ते असणारच. डिफरन्स आणि ते असावेत पण. बरोबर. विरोधी पक्षाने विरोधी पक्षाचं काम केलंच पाहिजे. आम्ही जर एखादं मत मांडलं तर ते तुम्हाला पटेलच असं नाहीये. पण म्हणून तो विषय सोडून तुम्ही जर त्या महिलेच्या वैयक्तिक विषयावरती बोलणार असाल, तर मग मात्र ते काही योग्य होत नाही. आणि मग पुन्हा असंही होतं, की जर आपण उत्तरच दिलं नाही, हो. तर ते जे म्हणतात ते सगळं खरं आहे. त्यामुळे प्रत्युत्तर द्यावं लागतं. अगदी बरोबर. आणि म्हणून ही लढाई आहे. आणि मला असं वाटतं, की ही चर्चा कुठेतरी चालू व्हावी. आणि या अनुषंगाने मला माहिती आहे, की मी आज बोलले तर लगेच आज होणार नाहीये. परंतु कधी ना कधी
हे सरकारला करावंच लागेल आणि मला विश्वास आहे मोदीजींवर. हो. मला विश्वास आहे देवेंद्रजींवर. जे कायम महिलांना कशा पद्धतीने त्यांचा आत्मसन्मान मिळवून देता येईल, यासाठी कार्यरत असणारे हे नेते आहेत. हो. आणि म्हणून मला विश्वास आहे, की हा कायदा श्रद्धाताई 100% होणार आहे, की अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींवर हं. अगर कीचड़ उछालोगे, तो जेल में जाओगे. अगदी आलाच पाहिजे आणि आवर्जून आला पाहिजे. त्यात मला एक असं ॲड करावंसं वाटतं, की फक्त लोकप्रतिनिधीच का? आणि मला असं वाटतं, की आय-टी प्रोफेशनमध्ये आणि प्रत्येक वेगवेगळ्या भागांमध्ये पण प्रत्येक स्त्रीला ज्यावेळेस तिच्या चरित्र्यावर किंवा तिच्यावर पर्सनल हं. अटॅक होतात, जिथे मेल इगो जो आहे, तो तो हर्ट होतो त्या हर्ट होतो ठिकाणी. आणि हे प्रत्येक फील्डमध्येच आहे ना, की आणि त्याचबरोबर इव्हन महिला ज्या आहेत त्या पण त्यांची साथ देतात, जिथे त्यांची स्वतःची जेलसी म्हणा किंवा कुठल्याही अ, 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 त्याचं इंटेन्शन असेल. जेव्हा सोशली किंवा असं महिलांना टार्गेट केलं जातं, तिथे हा कायदा येणं हे खूप नाही, गरजेचं अगदी आहे. बरोबर आहे. मी लोकप्रतिनिधी याच्यासाठी म्हटलं, काही हजारांमधून, हं, काही लाखांमधून हं. या महिला लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. हो, काही आमच्यासारख्या बरोबर. या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये सुद्धा काम करतायत. सर्व महिलांसाठी हं, म्हणजे देशातल्या 50% महिलांसाठी सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस हो, हा विशाखा कायदा आहे. हो. म्हणजे जर तुम्ही वाचलं असेल, की भौरी देवी ती बालविवाह त्या ठिकाणी थांबवायला गेली आणि तिच्यासोबत कशा पद्धतीने अत्याचार झाला. आधी ती गाईडलाईन होती आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने त्याचा कायदा बनवला. हो. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस. आता यामध्ये काय आहे, की महिलांची जे मी म्हटलं तुम्हाला, की लैंगिक छळवणूक, मानसिक छळवणूक हे जे हं. काही प्रकार होतात हो, त्याच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. हो. पण तो सुद्धा आता आणखीन ताकदवर करणं ही काळाची गरज झाली आहे. अगदी. कारण त्या कंपनींच्या मी तुम्हाला सांगते, एक अतिशय मोठी अशी फार्मास्युटिकल कंपनी आहे, हं, इंटरनॅशनल. हं, आणि तिथं एक सीनियर मायक्रोबायोलॉजिस्ट हं, मेरिटवरती तिच्या, हं, ती त्या ठिकाणी काम करत होती. हं. ती सिंगल मदर होती. तिला एक 7 वर्षाची बेबी होती. ती बिचारी कुठून तरी पुण्याहून इथं खोपोलीला यायची कामासाठी आणि खूप मेहनती. एक दिवस तिचा एचआर येतो आणि तिला वाईट पद्धतीने काही बोलतो किंवा तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करतो. हं, त्यावेळेला तिने त्याला त्याच्या भाषेत, तिच्या भाषेत त्याला समज दिली हं. आणि आय-सी-सी कमिटी असते, इंटरनल कंप्लेंट कमिटी. ओके. तिथं तिने तक्रार केली, की हा जो एचआर मॅनेजर कोण आहे, तो मला वाईट माझ्याशी वागतोय. हं, पण त्या कंप्लेंटची दखल घेतली गेली नाही मॅनेजमेंटकडनं. हं. त्याने काय झालं, की हा जो कोण एचआर होता, त्याची अजून हिंमत बळावली, की मेरा कुछ नहीं हो सकता. राइट. सेकंड टाईम तो पुन्हा एकदा तो तिच्या अंगचटीला जाण्याचा त्याने प्रयत्न केला. हं, म्हटल्यावर त्या मुलीने त्याचं थोबाड फोडून टाकलं तिकडे. हं, आणि ती म्हणली, की आता मी तडक पोलीस स्टेशनला जाते. ती खोपोली पोलीस स्टेशनला गेली. हं, तिथेही त्यावेळेला मला आठवतंय, की गुन्हा दाखल करणं वगैरे असं. हं, अशोक दुधे म्हणून एस-पी होते, आजही आहेत. दुसऱ्या डिपार्टमेंटला आहेत. अतिशय चांगले आय-पी-एस अधिकारी. मी त्यांच्याशी बोलले. हं, त्यांनी सांगितलं, "नाही चित्राताई, गुन्हा दाखल होणार." हं, गुन्हा दाखल झाला. पण श्रद्धाताई तुम्हाला मी सांगते, 8 वाजता ती पोलीस स्टेशनला आली, एफ-आय-आर झाला. 10 वाजता तिच्या मोबाईलवरती मेसेज आला त्या कंपनीचा, की तुम्हाला आम्ही काढून टाकलेलं आहे. तिची चूक काय होती? तो जो एच-आर मॅनेजर होता, जो तिला त्रास देत होता, त्याच्यावरती कारवाई अपेक्षित होती. हो, पण ते झालं नाही. आता ते आय-सी-सी कमिटी हं, ही कशासाठी आहे? जे तुम्ही आता मला म्हणालात, की का फक्त लोकप्रतिनिधी, या पण सगळ्या महिला आहेत, ही त्यांच्यासाठी आहे. हं, त्यामुळे ती आणखीन त्याला ताकद मिळण्यासाठी, हं, बळकटी मिळण्यासाठी, त्याचं अकाउंटिंग त्याची जी आहे अकाउंटेबिलिटी आपण जी म्हणतो, हं, ती चेक करण्यासाठी, या सगळ्याचं ऑडिट होण्यासाठी हं, म्हणून सुद्धा आम्ही आता सरकारकडे प्रयत्न करतोय, की अशा पद्धतीने यांचं ऑडिट व्हायला पाहिजे. हं, की कुठल्या कंपन्यांमध्ये किती कंप्लेंट्स येतात. एक मला अजून आठवतं, म्हणजे तुमच्या माध्यमातून मी त्या महिलांनाही सांगेन, हं, की नाशिक जिल्हा परिषदेमध्ये हं, अशाच पद्धतीने तिथल्या सीईओने की डेप्युटी सीईओने काही महिलांना हॅरेस केलं. ती एक नाहीये, काही महिला आहेत. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं, की एकही महिला पुढे येत नाहीये तक्रार द्यायला. अर्थात
सरकारकडे ज्यावेळेला ही तक्रार आली, सरकारने त्याला काढून टाकलं, त्याचं तात्काळ निलंबन केलं, या गोष्टी झाल्या. पण ज्या महिला आहेत, ज्यांना त्याने त्रास दिला, हं. ते एकही महिला पुढे येत नाही. म्हणजे मला आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचंय, की कोणी असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा तुम्ही. खूप गरजेचं आहे आणि फार गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीने जर महिला पुढे आल्या नाहीत, आता बघा हा कायदा आहे. एका ठिकाणी असं झालं, की त्या कायद्याची दखलच घेतली गेली नाही हं, आणि ती बिचारी सीनियर मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे तुम्हाला सांगते श्रद्धाताई, अत्यंत टॅलेंटेड अशी पोरगी, हं. अतिशय प्रतिभावान. ती म्हणाली, "चित्राताई, मी इतका अभ्यास केलाय. मी इथे आलीये, मी वशिल्याने नाही आलीये. मी माझ्या अभ्यासाच्या जोरावर आलीये, माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आलीये आणि हा कोण माणूस की माझ्या अंगचटीला येतोय आणि मी हे सहन करावं?" ही एक मानसिकता. हं. आणि तिने त्याला थोबाडून काढलं. तिची नोकरी गेली. त्याच्यासाठी अर्थात तिला चुकतं करावं लागलं. ऑफ कोर्स. तर तिला नोकरी सोडावी लागली तिची. नंतर ती दुसरीकडे लागली ती नंतरची गोष्ट आहे. पण तो जो पिरियड होता तुम्ही विचार करा, की तिची काय अवस्था झाली असेल आणि दुसरीकडे ही नाशिकची, की या महिला पुढेच येत नाहीयेत. पुढे नाही. त्यामुळे जिथे अशा पद्धतीचा अन्याय तुमच्यावरती होतो, बघा कायदे आहेत, हो. पण त्या कायद्यांना तुम्ही जर रिस्पॉन्डच दिला नाही, जसं या केसमध्ये, की त्या महिला येतच नाहीयेत पुढे. म्हणून जर या नाशिकच्या त्या झेडपी ऑफिसमधल्या जर कोणी हा पॉडकास्ट ऐकत असेल, हं, तर त्या महिलांना मी आवाहन करेन, कृपया पोहोचा आमच्यापर्यंत. हं. मी एकदा प्रयत्नही करून झाला, पण कुणी यायला तयार नाहीये. त्यांच्या न येण्याने, त्यांच्या गप्प बसण्याने, आज जे माझ्यासोबत झालं किंवा आज जे त्यांच्यासोबत झालं, ते इतर कोणासोबत होणार नाही असं नाहीये. पण कोणीतरी पुढे येण्याची गरज असते. गरज आहे. त्यामुळे त्यांनी पुढे यायला हवंय. तर असे अनेक कायदे आहेत आपल्याकडे. तुम्हाला काय वाटतं, की काय कारण असेल, की ह्या पुढे यायला घाबरतात? आयदर सोशल एक हो, नक्की. सोशल तर एक तो जो त्याला आपण स्टिग्मा म्हणू, एक तो असतोच, की अरे म्हणून तर बघा ना तुम्ही पॉक्सो सारखा कायदा जो आहे आपला, त्यामध्ये असं सांगितलंय म्हणजे अगदी क्लिअर गाईडलाईन्स आहेत, की हे हं, जे छोटे बच्चू आहेत, हं, त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार होतात. तिथे तुम्ही पोलिस युनिफॉर्ममध्ये नाही जायचं. हं. असं सांगितलेलं असतं. त्यांची आयडेंटिटी रिव्हील नाही करता तुम्ही जर एखाद्या व्हिक्टिमच्या घरी गेलात आणि जर तिचा फोटो तुम्ही काढला आणि जर तो तुम्ही म्हणजे सोशल मीडिया किंवा इतर कुठे तुम्ही प्रसारित केला, तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. हो. असे अत्यंत कठीण आणि कडक, कठीण नाही म्हणावं आपण, कडक म्हणावं. कडक असे गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाच्या आहेत. हं, तसंच या केसेसमध्ये सुद्धा हं, जर या महिला आल्या, गोपनीयतेने जर बोलल्या, कॉन्फिडन्समध्ये घेऊन बोलल्या, दहशत तर नक्कीच असेल. आता हा जो काही सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, की छोट्या मुलींवरती ज्यावेळेला तर काय असतं, की छोटंसं गाव असतं. त्या गावामध्ये टाचणी पडली तरी सगळ्यांना कळतं. कळतं. मग अशा वेळेला अमक्या-अमक्या घरामध्ये अरे, ती मुलगी आहे, तिच्यासोबत असं झालंय आणि मग त्यांच्याकडे बघायचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे ना, तो बघा खरं तर त्या लहान बेबीची काहीच चूकच नसते. तिला काही कळतच नाही हो. तिला तिला अजून काही माहितीच नाहीये, की माझ्यासोबत काय झालंय. बलात्कार कशाला म्हणतात, हे तिला माहीत नाही. तिच्या शरीराची पण तिची ओळख नाहीये अजून, की कुठला अवयव काय आहे. कारण ती फार छोट्या मुली आहेत या. आणि अशा वेळेला तिच्यासोबत जे काही हे प्रकार घडतात, हं, हे त्या फॅमिलीलाही असं वाटतं, की अरे, हे गावात कळलं तर कसं होईल? हं. किंवा काय? पुढे भविष्याचं पुढे काय? भविष्यात कसं होईल? किंवा काय? ही भीती त्यांना त्या ठिकाणी असतेच. तशाच पद्धतीचं दहशतीचं वातावरण अशा जिल्ह्यांमध्ये असू शकतं. आणि दुसरं महत्वाचं माहितीये का? की समाजाचा दृष्टिकोन. जेव्हा एखाद्या बाईवरती हं, की हिच्यावर बलात्कार झाला, हं. तर सगळ्यात आधी ना तीच आरोपीच्या कठड्यात असते. हो. अत्यंत की हां, दुर्दैवी. तिच्याकडे जो बघायचा दृष्टिकोन असतो ना, तो लोकांचा जो समाजाचा बघण्याचा आहे. ते हे नाही बघत, की तो जो कोण होता, त्यांनी त्याची किती चूक आहे. त्याने नाहीच असं वागायला पाहिजे. पण ते दुर्लक्षित होतो भाग. आधी ती बाई त्या आरोपीच्या कठड्यामध्ये उभी असते, की ही कशी आहे? कशाला गेली रात्री? किंवा ही अशीच कपडे घालते, असंच व्हायला पाहिजे, जास्तच बोलते, जास्तच करते. अशा पद्धतीच्या टीका-टिप्पणी हं. या महिलेलाच ऐकाव्या लागतात. आता हे छोट्या मुली आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तर ही विकृती आहे. ही विकृती आहे. ही विकृती वय बघत नाही. हो. ही विकृती जात बघत नाही. ही फक्त मादी बघते.
मग ती 6 वर्षाची मुलगी असेल किंवा 70 वर्षाची म्हातारी आजी असेल. मला आठवतं सोलापूरमध्ये एका 70 वर्षाच्या आजीवरती बलात्कार झालेला आहे. विचार करा तुम्ही. 70 वर्ष आणि 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष. मला आठवतं श्रद्धाताई, मी अशीच एक दिवस बाहेर दौऱ्यावर जात होते आणि मला एक फोन आला घाटकोपर राजावाडी हॉस्पिटलमधनं, की एका छोट्याशा बच्चूवरती लैंगिक अत्याचार झालाय. बच्चू एक बोलताही येत नव्हतं, म्हणजे एकाच वर्षाचं असावं. अय्यो! आणि मी तिला बघायला गेले होते. मला आजही त्या मुलीचा चेहरा मी विसरूच शकत नाही. ती त्या क्रेडलमध्ये होती आणि तिच्या गालावरती ना असं सगळं बोचकारलेलं होतं. तिची आई बाजूला होती आणि तिला औषधं सगळं केलं असेल आणि मी जस्ट तिच्या गालाला असा हात लावायला नको, तिला वाटलं ही बाई पण आता मला पुन्हा असं काहीतरी करणार आहे. म्हणजे तिच्या वेदना ज्या आहेत ना, त्या तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आणि भयानक म्हणजे मी तो चेहरा विसरूच शकत नाही. अर्थात तो आरोपी पकडला गेला, त्याला शिक्षा. पण त्या छोट्या बेबीचं काय हो? ती जस्ट 1 वर्षाची होती. मी अशा मुली बघितल्या आहेत, छोट्या-छोट्या असतात, या 5-6 वर्षांच्या आहेत त्या, की त्यांचं पोटापर्यंत म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की त्यांना नॅचरली शी आणि सू करता येत नाही. इतक्या इंजरीज असतात. इथे अशी छोटीशी पोटाला प्लास्टिकची पिशवी बांधतात. तिला हसता येत नाही. तिला रडता पण येत नाही. म्हणजे जे तिचं नॅचरली आपण जे म्हणतो की नाही, आनंदही व्यक्त करता येत नाही, उड्या मारायच्या नाहीत, जास्त जोरात रडायचं नाही, पोटावर ताण द्यायचा नाही, नाहीतर ते आतडे त्या प्लास्टिकच्या म्हणजे इकडे त्या बाहेर येते. पिशवीमध्ये येतात. तुम्ही सांगा त्या मुलींचा काय दोष आहे? असे हरामखोर विकृत लोकं ही आपल्या अवतीभोवती वावरताना दिसतात आणि ते आहेत. अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं की अ, का आपण म्हणजे खूप गरजेचं आहे की हे जे बलात्कारी आहेत त्याच्याबद्दल एक खूप कायदा स्ट्रॉंग येणं आणि जसं बाहेरच्या काही देशांमध्ये तो जो आहे की हो. अगदी चौकात उभा राहून त्यांना दगडाने ठेचून मारलं पाहिजे. हा असा लॉ येणं गोळ्या घातल्या पाहिजे. एक अगदी. आई म्हणून मला जर तुम्ही विचाराल, हं, तर मी म्हणेन त्यांना गोळ्याच घातल्या पाहिजे. पण आपल्याकडे एक कायद्याची चौकट आहे आणि त्या कायद्याच्या चौकटीतूनच शिक्षा होते. आता त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा आणल्या आहेत, की हं, चार्जशीट किती दिवसात व्हायला पाहिजे, हं, की लवकरात लवकर या केसेस कोर्टामध्ये स्टँड झाल्या पाहिजे. हं, लवकर म्हणून आपण ऐकतो की नाही, फास्ट ट्रॅकला आपण या केसेस घेतो. हं. तर मला तर असं वाटतं, की एक्सक्लुझिव्ह फक्त महिलांसाठी एक न्यायालय असलं पाहिजे. खूप अत्यंत फक्त गरजेचं आहे. महिलांसाठी. आम्ही याचाही पाठपुरावा करतोय. म्हणजे मी फक्त इथं बोलत नाही. तुम्ही म्हणाल तुमचं सरकार आहे आणि तुम्ही काय सांगता हे असायला पाहिजे. हं, आम्ही याचा पाठपुरावा करतोय. ओके. एक्सक्लुझिव्ह महिलांसाठी. आता हे तर झालं लैंगिक अत्याचारासाठी. हं. तुम्हाला न्यायदान जे असतं की नाही त्याच्यामध्ये पण कसं फास्ट करता येईल आता मला माहित नाही. पण आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतोय. अच्छा. डीव्हीच्या केसेस हं, या इतक्या आहेत ना, हं, ज्या वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत. हं. तिला काहीतरी इंटरिम रिलीफ तरी तिला मिळाला पाहिजे. कारण ती बाई केसेसला तारीख पे तारीख, तारीख पे तारीख होते. त्याच्यामुळे त्या डीव्हीच्या केसेस ज्या आहेत त्या लवकर व्हायला हव्या. हे लैंगिक अत्याचाराच्या ज्या आहेत त्या हं, फास्ट ट्रॅकवर आपण म्हणतो तसं एक महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह कोर्ट असायला हवं. हं, अशा बऱ्याच सुधारणा येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला फार करणं गरजेचं आहे, असं हं, मला स्वतःला वाटतं. हं, हे झालं तुमचं फिजिकली म्हणजे लैंगिक अत्याचार आणि मग याच्यासाठी सरकारने काय केलं तर सरकारने खूप चांगलं केलं हेही मला तुम्हाला इथं आवर्जून सांगायचंय हं, की देवेंद्रजींनी महिला सुरक्षा हा त्यांच्या अजेंड्यावरचा फार महत्वाचा विषय आहे. हं, त्यामुळे तुम्ही बघा की जे हे बलात्कार वगैरे होतात की नाही हे काही चार चौघांमध्ये आणि पब्लिक प्लेसला होत नाही. हे त्या ठिकाणी तो म्हणजे तो जो अक्यूज असतो तो आणि विक्टीम हे दोघंच असतात. हो. आणि मग ज्यावेळेला या अशा घटना घडतात, त्यावेळेला फॉरेन्सिक एव्हिडन्स हं, हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आत्ता आपल्याकडे 269 अशा फॉरेन्सिक व्हॅन देवेंद्रजींनी आणल्यात. हं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ती आहे. हं, छोट्यातला छोटा पुरावा जो कोर्टामध्ये फार महत्त्वाचा असतो, या हं, लैंगिक केसेसमध्ये. हं, तर
तो महत्त्वपूर्ण पुरावा हा फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी शोधला जातो. हं. त्यामुळे अशा हरामखोरांना सुटण्याचे चान्सेस हे मायनसमध्ये आहेत. इतके ठोस पुरावे हं. शेवटी केसेस कशावर चालतात? एव्हिडन्सवर चालतात, हो. पुराव्यांवर चालतात. हो. आणि जेव्हा फॉरेन्सिकचे पुरावे आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यामुळे यापुढे लैंगिक अत्याचारांमध्ये असले हे जे हरामखोर आरोपी आहेत ते सुटणार नाहीत. हं. त्याचं सुटण्याचं प्रमाण आहे ते मायनसमध्ये जाईल. हं. त्यानंतर 112 सारखी एक अत्यंत चांगली हेल्पलाईन काढली आहे. हं. आता आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे हेल्पलाईन्स खूप आहेत. 100 सगळ्यांना पाठ आहे. पण हो. ही 112 अशी आहे, हं. की श्रद्धाताई तुम्ही जर आता 112 लावलात, हं. तर तुम्ही कुठे आहात हे तुमचं लोकेशन कंट्रोलला जातं. की आता श्रद्धा सावंत कुठे आहेत? या हं. बांद्र्यामध्ये आहेत का विरारमध्ये आहेत? का मुलुंडमध्ये आहेत का हं. ठाण्यामध्ये आहेत? हं. आणि तुम्ही जिथे असाल तिथे पोलीस कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे मला वाटतं कमीत कमी 7 मिनिटं आणि जास्तीत जास्त 12 ते 15 मिनिटांमध्ये पोलीस तिथे पोहोचतात. हं. आणि तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मदत मिळते. हं. तुम्ही कुठेही असा, तुम्ही पुण्यात असा, ठाण्यात असा, हं. नागपूरला असा, पार गडचिरोलीला असा, हं. कुठेही असा. तर ही 112 ची जी हेल्पलाईन ही ट्रॅकिंग सिस्टमवरती आहे. आणि त्यामुळे त्याचा जो फायदा आहे, हं. तो महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे, की बऱ्याचदा असे फोन येतात, की दारू पिऊन महिलांना बाहेर काढलं जातं. त्या कुठं जाणार बिचाऱ्या पोरांना घेऊन? त्या तिथेच बसलेल्या असतात घराच्या बाहेर. कित्येकदा फोन येतात आम्हाला, की हं. ताई नवऱ्याने मारलंय, मला मारलंय, मुलांना मारलंय. हं. कुठे आहेस तू? तर हं. मी बाहेरच बसली आहे. मग आम्ही पोलिसांना तिला सांगतो, "तू 112 नंबर लाव." हं. मग पोलीस येतात. हं. पुन्हा तिला म्हणजे अशा विविध प्रकारे 112 च्या माध्यमातून हं. पोलिसांची जी मदत आहे, हं. ती त्या ठिकाणी महिलांना मिळते. हो. सीसीटीव्हीज लावलेले आहेत. म्हणजे जे आपल्याला काही हो. निर्भया स्क्वॉड तुम्हाला फिरताना दिसतायत. आपल्याकडे वन स्टॉप सेंटर आहे. हं. ज्यामध्ये आपण महिलांना तात्पुरता निवारा त्या ठिकाणी देतोय. तर अशा बऱ्याच सुविधा हं. या राज्य सरकारच्या माध्यमातनं म्हणजे देवेंद्रजींच्या माध्यमातनं राज्यातल्या महिलांना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, की या महिला सुरक्षित असल्या पाहिजेत. आता ही एक बाजू झाली. हं. म्हणजे सीसीटीव्ही असणं, 112 असणं आणि ह्या ज्या व्हॅन तुम्ही म्हणालात. ज्या निर्भयाच्या व्हॅन्स वगैरे आहेत म्हणजे आधीही होत्या. हं. पण आधीच्या सरकारमध्ये तर मंत्र्यांच्या कॉन्व्हॉयमध्ये निर्भया असायच्या. ज्या त्यांच्या कॉन्व्हॉयसाठी नाही आहेत. हं. त्या राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत. हं. पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा महिला नेत्यांच्या सुद्धा कॉन्व्हॉयमध्ये या निर्भयाच्या गाड्या फिरायच्या. आणि आता खरं तर ते या सगळ्या गोष्टी आपण करतोच आहोत. हं. पण त्याच्या बरोबरीने स्क्रीनच्या मध्ये ही जी मोबाईलची आपली स्क्रीन आहे, याच्या मधले जे गुन्हे आहेत ना, ते मला असं वाटतं, की ते आणखीन गंभीर आहेत. मी त्याच मुद्द्यावर आता येणार होते, की जे सोशल मीडियावर जे हां. टार्गेट केलं जातं आणि आय मीन इतरांचं बोलण्यापेक्षा तुम्ही जितके ॲक्टिव्ह आहात सोशल मीडियावर, तुम्हाला पण अगदी लेफ्ट, राइट, सेंटर टार्गेट केलं जातं. अ, ह्याच्यावर आपण कसा अंकुश लावला पाहिजे? किंवा ह्याच्यावर आपण काही कायदा आणि नियम असणं नाही जरुरी आहे आणि 100% आता मी जसं म्हटलं, की हे बाहेरचे गुन्हे आहेतच. पण स्क्रीनच्या मधले जे गुन्हे आहेत, ते अत्यंत गंभीर आणि भयानक आहे. म्हणजे मी तर असं नेहमी म्हणते, की जनरल पोलिस स्टेशनला जितकी आपल्याला गर्दी दिसते, की नाही आता एफ-आय-आर करायला हे, आणखीन एक फार नाही वेळ जाणार. आणखीनच काही वर्षांनी त्या ठिकाणी तुम्हाला सायबरच्या बाहेर अशी गर्दी दिसेल. फोटो मॉर्फ करणं, डीप फेक आणि बरेच प्रकार. कोणाचे म्हणजे ते मॉर्फिंगमध्येच आलं. कोणाचे फोटो कोणाला हो, हो, आणि हो. हे करणं, घाणेरडे कंटेंट पसरवणं. कुठले म्हणजे एखाद्या बाईचा फोटो वापरून त्याच्यावर गलिच्छपणे लिहिणं. हा जो काही प्रकार आहे ना, हा आणखीन भयानक आहे. हो. आणि या डिजिटल जाळ्यामध्ये हं. महिला, मुली आणि महिलाच कशाला, पुरुषसुद्धा हो. इतके इझिली अडकले जातात आणि मग श्वास गुदमरतो. अशी आज परिस्थिती आहे. हो. म्हणजे मला आठवतं, की मी एका कार्यशाळेला गेले होते आणि त्या ठिकाणी कोणी आय-पी-एस अधिकारी होते. तर मला नाव नाही आठवत आहे. त्याला बरीच वर्ष झाली. नुकती सुरुवात होती हं. सोशल मीडियाची. त्यावेळेला Facebook होतं आणि मग त्यावेळेला ते म्हणायचे, त्यांनी सांगितलेलं मला आठवतं, की तुम्ही असं लिहिता महिलांना, विशेषतः महिला, की मी ऑफ टू गोवा, मग त्या सगळ्या बॅग्स गोष्टी अपडेट करणं घेऊन. सोशल तर मीडियावर. त्याच्यामुळे मग ते म्हणायचे, की तुम्ही आमंत्रण देताय. हो.
की आम्ही सगळे गोव्याला चाललोय. आता घरी कोण नाहीये माझ्या. त्यामुळे मग तिथे दरोडा पडणं, चोरी होणं. काही लोकं ही अशा पद्धतीची रेकीच करत असतात. हो. ते अशा पद्धतीने महिलांना, मुलींना टार्गेट करत असतात. असं हो. त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आजही आठवतं, की तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन हं. तुम्ही अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका. हं. असं त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं. आता त्या गोष्टीला सांगूनही मला वाटतं 8-1 वर्ष झाले असतील. आज मला त्याचं महत्त्व फार अधोरेखित होतंय, की मी विसरले नाहीये ते, की अरे हे खरंच असं होतंय. कारण त्यानंतर बऱ्याच घटना सुद्धा झाल्या. ह्या इंटरनेटच्या जाळ्यामध्ये महिलांची फार मोठ्या पद्धतीने फसवणूक होते. मुलींची तर ती अजिबात चुकीची नाही ठरणार. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो मला वाटला आणि तो मी मागच्या अधिवेशनात उचललाही होता, तो म्हणजे मॅट्रिमोनीच्या साइट्स. हं. तर ते प्रत्येकाला वाटतं ना, की मला चांगली सून मिळावी, मला चांगला जावई मिळावा. मुलींना वाटतं चांगला मुलगा मिळावा, आपल्याला जीवनसाथी म्हणून कसा असावा. मग या मॅट्रिमोनी साइट्स ज्या आहेत, त्या अशा म्हणजे इतक्या आहेत, की उद्या तुम्ही पण काढू शकाल आणि मी पण काढू शकते. हो. बरं त्याला काही कुठल्या कायद्याची कार्यकक्षा नाहीये. तुम्हाला जर दुकान घ्यायचं असेल, हं. श्रद्धाताई, तर त्याला लायसन्स लागतं. तुम्हाला जर रिव्हॉल्वर घ्यायचंय, तर तुम्हाला त्याच्यासाठी लायसन्स लागतं. हो. पण मॅट्रिमोनीला काहीच लागत नाही. हं. काहीच नाही लागत. तुम्ही जस्ट नेटवर सर्च करा. हं. तुम्हाला हजारो साइट्स मिळतील. हजारो साइट्स. त्यामध्ये कम्युनिटी वाईज पण साइट्स आहेत. हो. आणि मग तुम्ही तिकडे जायचं. बरं हे काही समाजसेवा करत नाही बरं. हे पैसे घेतात तुमच्याकडनं. हो, हो. आणि त्यामध्ये पण तुम्ही म्हणाल की नाही मला एलिट क्लास हवा. तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे घेतात. हो. मग जबाबदारी काय घेतात? जबाबदारी शून्य घेतात. हे जबाबदारीच घेत नाही. आणि मग ते कशाच्या अंडर येतं? ते येतं आय-टी ॲक्टच्या अंडर. हो. आय-टी ॲक्टमध्ये इंटरमिडिएटरी म्हणून एक विषय आहे. हं. त्याच्यामध्ये काय आहे, की आमची काही जबाबदारी नाही. हे प्लॅटफॉर्म्स म्हणजे जसं की Facebook आहे. Facebookवरती मी श्रद्धा सावंतांबद्दल काही आक्षेपार्ह लिहीन. पण ते म्हणतात ही जबाबदारी माझी नाहीये. Facebook म्हणतं. ते जबाबदारी झटकतात. सेम तसंच मॅट्रिमोनीमध्ये पण आहे. हं. या आणि मॅट्रिमोनीमध्ये लिटरली महिलांच्या भावनांशी खेळलं जातं. म्हणजे हं. माझ्याकडे 2 केस स्टडी आहेत. हं. एक तर आय-टीमध्ये काम करणारी मुलगी हं. आणि असंच मॅट्रिमोनी साइट्सवरती आणि तुम्हाला सांगते, की मी त्या बायकांशी, मुलींशी स्वतः बोलली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की चित्राताई ती मुलं अशी असतात, की प्रत्येकीचं एक असतं ना असं स्वप्न, स्वप्नातला राजकुमार कसा असतो, तो कसा असावा? हं. तो अप टू डेट असावा, असा छान स्टायलिश असावा, फर्राटेदार इंग्रजी बोलणारा किंवा असा कपडे वगैरे जे काही प्रत्येकाचं परसेप्शन काय असेल किंवा कसं पाहिजे आपल्याला, हो. अगदी तसा. आणि मग एक दिवस तो तुमच्या आयुष्यात येतो. आणि मग आधी सुरुवात होते. आधी असं आहे, की तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन शेअर करता. हं. मग कुठल्या प्रोफाइल्स तुम्हाला मग त्यातली क्लिक करता आणि मग तुम्ही भेटता. आता तर या मॅट्रिमोनी साइट्सने व्हिडिओ चॅटिंग पण चालू केली आहे, की तुम्हाला समजा एखाद्या मुलीची प्रोफाईल आवडली, तर हं. तुम्ही तिच्याशी व्हिडिओ चॅटिंग करू शकतात. म्हणजे तुम्ही एकमेकांना पाहू शकता. पाहू शकता. मला तर कधी-कधी वाटतं, की हे मॅट्रिमोनी नाही, हे डेटिंग ॲपच आहे की काय? हं. आणि मग यातनं काय होतं, या मुली या मुलांना भेटतात हं. आणि मग हळू-हळू ती भावनिक आपण ज्याला म्हणतो गुंतणे इन्व्हॉल्वमेंट, हो. ती त्या मुलीची त्या मुलांशी होते. बरं आता प्रेम झालंय, आता आपल्याला लग्नच करायचंय, अशा भावनेतून त्या आणखीन पुढे जातात. मुलगी सगळी तिच्या इन्फॉर्मेशन शेअर करते, ती कुठे काम करते, तिचं काय आणि आहे, साइटवर एनिवे सगळे एव्हरीथिंग. डिटेल्स नाही असतातच. शिवाय त्याच्याशिवाय आता इन पर्सनल पर्सन जेव्हा डिटेल. आपण येस, भेटतो, येस. त्यावेळेला हे कळतं, की हिचं पॅकेज काय आहे, हं. हिच्या घरावर काही मालमत्ता आहे का? म्हणजे तिच्या नावावर काही मालमत्ता आहे का? हिचं बरोबर. फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? हिचा मामा कोण आहे? काका कोण आहे? अमकं-ढमकं-तमकं. व्हेअरएज मुलाकडनं फार कमी इन्फॉर्मेशन शेअर केली जाते आणि मुलीचा त्या प्रेमामध्ये तिला पुढचं काही दिसत नाही. आणि मग एक दिवस असा अचानक येतो, की "अगं मला धंद्यासाठी पैशांची गरज आहे. थोडी मदत करशील का तू? आता आपण लग्न करणारच आहोत, पण बघ ना, मला तुला आणखीन चांगलं तुला आणखीन सुविधा द्यायच्या आहेत किंवा लाईफ द्यायचंय." आता ती मुलगी इतकी डोळे बंद झालेले असतात आणि या महिलांनी हं. आपल्या स्वतःची राहती घरं,
मॉर्गेज ठेवून या हरामखोरांना पैसे दिलेत. तुम्ही विचार करा. स्वतःची राहती घरं या सगळ्या कमावणाऱ्या हुशार महिला आहेत, सुशिक्षित. सुशिक्षित महिला आहेत. ही पोरगी तर IT मध्ये काम करते. हं. दुसरी जी महिला आहे ती डिवोर्सी आहे. तिला 2 बच्चू आहेत. आणि तुझी मुलं ती आता माझीच मुलं आहेत. मी तुला सांभाळीन. आणि मग तिला असं वाटतं, की नाही खरंच मला फार चांगला साथीदार मिळाला. ती विश्वास ठेवते. म्हणजे विश्वासाने कसे मारले जातात हं. दोन्ही केसेसमध्ये. मग तिलाही असंच सांगण्यात येतं एक दिवस, की 8 महिने गेल्यानंतर, की "अगं मला धंद्यासाठी पैसे." ती पण बिचारी तिचं राहतं घर, तिने जे काही साठवून ठेवलं असेल तिच्या भविष्यासाठी, ते पैसे, वेळेला दागिने, हे सगळे मॉर्गेज ठेवून या हरामखोरांना पैसे दिले जातात. आणि श्रद्धाताई एक दिवस असा येतो, की हे असे हवेत गुल होतात. हळू-हळू फोन कमी करणं, मेसेजेसना रिप्लाय कमी देणं, नंतर त्यांच्याशी संपर्क तोडणं आणि एक दिवस हवा में गुल. बरं त्यांचे वेअर अबाउट्स काही या पोरींना माहीत नसतात. हं. बरं यामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक इतकी असते, की तो ट्रॉमा एका बाजूनी पैसा, हं. एक फायनान्शियल की अरे सगळंच गेलं ना. हो. बरं बँकेंना हे सगळ्या स्टोरी सांगून बँका ऐकतायत का? बँका काय म्हणतायत, तुम्ही मॉर्गेज ठेवले, तुम्हाला तो EMI जो काय आहे, ते जे जे काही पैसे आहेत, ते तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. बरोबर. ती इन्स्टॉलमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि जर तुम्ही नाही दिलं, तर आम्ही जप्त करू प्रॉपर्टी. आता ती पोरगी मला तुम्ही सांगा, जिला 2 मुलं आहेत. ती डिव्होर्सी जी महिला आहे, काय करेल? किंवा ही जी IT IITians जी मुलगी आहे, ती काय करेल? यातनं बाहेर यायला हं. यांना वर्ष, दीड वर्ष गेलं. हा ते मेंटली ट्रॉमा सिच्युएशनमध्ये हां. आणि आता मेंटल याची ट्रॉमा इज आता मला सांगा यांची जबाबदारी कोण घेणार? बरं या मॅट्रिमोनी साइट्सना अशा पद्धतीने महिलांच्या, मुलींच्या आयुष्याशी खेळण्याचा लायसन्स दिलाय का? तुमची काहीच जबाबदारी नाही. एका केसमध्ये तर म्हणजे ते व्हिडिओज पण आहेत. एका केसमध्ये तर आधी एक आई-वडील दाखवले. हं. नंतर दुसऱ्या मुलाच्या वेळेला पण तेच आई-वडील दाखवले. अच्छा. म्हणजे हे अशी टोळी कार्यरत आहे का, की अशा मुलींना हेरायचं, अशा महिलांना हेरायचं हं. आणि त्यांना लुटायचं. तर याच्यासाठी सुद्धा कायदा होणं गरजेचं आहे आणि हा कायदा होईपर्यंत आणखीन मुलींची फसवणूक आपल्याला परवडणारी नाहीये. आणि म्हणून ताबडतोब काय करता येईल? तर दोन्ही सभागृहांमध्ये संमती घेऊन आपल्याला त्या ठिकाणी राज्यासाठी होम डिपार्टमेंट तर मुंबईसाठी मुंबई CPच्या आदेशाने प्रशासकीय आदेश करून त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येईल. हो. अगेन हे फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये. हे कुठूनही तुम्ही लॉग इन करू शकता. हो. म्हणजे तुम्ही दिल्लीतून करू शकता. तुम्ही आउट ऑफ इंडिया पण लॉग इन करू शकता. आणि त्यामुळे हे केवढं मोठं भयानक रॅकेट चाललंय हे तुम्ही लक्षात घ्या. हो. आणि ज्यामध्ये पैसे देऊन आपण हे नवीन दुखणं विकत घेतोय. हो. आणि म्हणून या मॅट्रिमोनी साइट्सना कायद्याच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न करते आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजी तर अतिशय सकारात्मक आहेत. म्हणजे या संदर्भामध्ये आपले यशस्वी यादव आहेत, जे हो. ITचे प्रमुख आहेत. त्यांच्याशीही माझं बोलणं झालंय. आपले कायदे पण जुने आहेत ना. 2000 सालीचा IT कायदा आहे. आता 2026 मध्ये आहोत. हो. आणि इतकं गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ते इतकं बदललेलं आहे. बदललंय. म्हणजे महिलाच नाही, पुरुष सुद्धा, की एक दिवस तुम्हाला अचानक फोन येतो, एक मुलगी दिसते आणि 2 मिनिटात ती पूर्ण नग्न असते आणि त्या काही सेकंड्समध्ये 2 मिनिट तर मी खूप बोलले. अगदी त्या फ्रॅक्शन काही ऑफ सेकंड. सेकंड्समध्ये तुमचे फोटोज काढले जातात आणि मग तुम्हाला ब्लॅकमेलिंग चालू होतं. अशा केसेस झाल्या आहेत आणि ज्यामध्ये पुरुष फसले गेलेत. हो. हे आणखीन एक नवीन आहे. आपण ते बघतो काय हाऊस अरेस्ट. हो. आता आम्ही रिसेंटलीच डिजिटल अरेस्ट आपण यशस्वीजींसोबत पॉडकास्ट केला आणि त्याच्याबद्दल हे जे हां, डीप फेक आणि बघा. हाऊस अरेस्ट आणि ह्या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. मी कालच एक न्यूज वाचली, कालच. ज्यामध्ये 14 कोटी रुपयांना एक मला वाटतं 70 एक वर्षाचं कपल आहे. हं. 65 वर्षाचे ते आजी आहेत आणि 70 वर्षाचे ते बाबा आहेत. 14 कोटी रुपये आयुष्याची कमाई होती त्यांची. आणि ती काही तासांमध्ये जेव्हा की सरकार सांगतंय त्यांनी हेल्पलाईन पण काढल्यात.
की या तुम्ही हेल्पलाईनला फोन करा. अशा पद्धतीने कुणी तुम्हाला फोन करू शकत नाही. कुठली सीबीआय अशा पद्धतीने तुम्हाला हाऊस अरेस्ट करू शकत नाही. पण मला वाटतं याचा अवेअरनेस आणखीन वाढला पाहिजे. हो. आणि म्हणून सरकारच्या ज्या या उपलब्धी आहेत, हं, त्याबद्दलही आम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती बोलत असतो, की आपण काय करतोय, हं, सरकार काय करतंय. हं, देवेंद्रजींनी तर सायबरमध्ये आणखीन क्रांती केली आहे. हं, नवीन सेंटर्स उभारले गेलेत. नवीन-नवीन टेक्नॉलॉजीज आपण आणतोय, की ज्यामुळे आपल्या राज्यातली लोकं ही या सायबर फ्रॉडला बळी पडणार नाहीत. हं, तर या अशा अनेक उपलब्धी आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की या मॅट्रिमोनी सारख्या, की सायबरमध्ये ज्या पद्धतीने आपण आता पुढे गेलोय, त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये सुद्धा, या विषयामध्ये सुद्धा पुढे जाणं गरजेचं आहे. हो. आय-टी ॲक्टमध्ये अमेंडमेंट होणं फार गरजेचं आहे. कारण सगळ्यात जास्त अटॅक जो आहे, हं, तो आता ऑनलाईनच्या माध्यमातून आहे. हं, हं, मग त्याच्यामध्ये बदनामी आली, त्यामध्ये एखाद्याला आयुष्यातून उद्ध्वस्त करणं आलं, एखाद्याला लुटणं आलं, हं, मग ते भावनिक असेल किंवा फायनान्शियली असेल. हं. त्यामुळे हे रोखण्यासाठी सुद्धा अजून आपल्याला प्रभावी प्रयत्न करावे लागतील. अगदी, अगदी बरोबर. अ, चित्राताई, तुम्ही प्रत्येक वेळेसच कुठल्याही महिलेसोबत जो अन्याय झाला, अत्याचार झाला, की अगदी आक्रमक भूमिका अशी तुमची असते आणि तीच आक्रमक भूमिका आपण पूजा चव्हाणच्या केसमध्ये पण हो, बघितली. हो, हो. आता पूजा चव्हाणच्या केसला जवळपास 4 वर्ष हो, झालेली हो, आहेत हो. आणि तुम्ही त्याचा आढावा घेतला आहे का, की काय स्टेजला आहे? श्रद्धाताई, मी इथून मनापासून पोटतिडकीने ही केस लढले, हो. की मी ज्यावेळेला हे बघितलं सगळं, जे कॉन्व्हर्सेशन होते, जे बंजारा भाषेमध्ये होते, ते मराठी ट्रान्सलेट करून सगळ्या टीव्ही माध्यमांसमोरून आलं. मी त्यावेळेला फार वेगळ्या-वेगळ्या अँगलने हे सगळे आवाज ऐकलेत आणि मग मी फर्म झाले, की यार हा याच माणसाचा आवाज आहे. आणि मग मी त्या संजय राठोडच्या विरोधामध्ये आवाज उठवला. त्यावेळेला त्याचं मंत्रिपद सुद्धा गेलं. हं. नंतर मी केस लढले. मी पी-आय-एल दाखल केली होती. म्हणजे इतकी पोटतिडकीने मी ही केस लढली आहे किंवा हा संपूर्ण लढा दिलाय. मी आणि माझ्या परिवाराने हं. इतकं भयानक सहन केलंय, ज्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकणार. इज इट? इतके फोन, इतकं घाण बोललं गेलं. त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं. मला चांगलं आठवतंय. साधारण एक 5-5:30 झाले ना, की इतके घाणेरडे-घाणेरडे फोन यायचे मला. हं. इतके शिव्या-शाप, की मी माझ्या आयुष्यात कधी ऐकलं नसेल. माझ्या घरापर्यंत रेकी करण्यात आली. मला धमक्या देण्यात आल्या. इतकं त्रास आम्ही सगळ्यांनी सहन केला. मी तरी पण मागे हटले नाही. हं. मला इतकं वाईट वाटलं, की ज्यावेळेला कोर्टामध्ये पूजा चव्हाणचे वडील स्वतः आले आणि त्यांनी न्यायालयासमोर हात जोडून सांगितलं, की मला अजून 3 मुली आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करून ही केस तुम्ही थांबवा. आजही तुम्हाला मी सांगते, त्यांच्या बोलण्याचा रिस्पेक्ट त्यांनी त्या ठिकाणी भर कोर्टामध्ये सांगितलं. रेकॉर्डवरती आहे सगळं. म्हणजे मी काय माझ्या मनाने सांगते अशातला काही भाग नाही. सगळं रेकॉर्डवरती आहे, की मला अजूनही 3 मुली आहेत. एका बापाच्या विनंतीचा मी रिस्पेक्ट केला, ज्याचा मला प्रचंड नंतर त्रासही झाला. यामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी असं झालंय, हो. की ज्या मामूंनी म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना क्लीन चिट दिली. हं. त्यांना तर कोण विचारायला जातच नाही. पण सगळी ट्रोलिंगची, सगळी ट्रोलर्सची टोळधाड आहे ती चित्रा वाघवरती. अरे मी तर लढले. मी तर लढले, मी सहन केलं. पण तिच्या वडिलांच्या विनंतीला मान देत हं. ही केस त्या ठिकाणी थांबवण्यात आली. पण म्हणून माझी लढाई संपली अशातला भाग नाही. जिथे-जिथे मला अन्याय दिसेल त्या ठिकाणी मी आवाज उठवणारच आहे. मी कधी परिणामांची तमा केली नाही. अगदी या केसमध्ये सुद्धा मी कधीच परिणामांची कधी तमा नाही केली, की काय होईल, मला काय भोगावं लागेल. पण मी तुम्हाला अगदी सांगते, की या केसमध्ये मी प्रचंड भोगलंय. माझ्या परिवाराने भोगलंय. मला इतकं, इतकं मला वाईट वाटलं. पोटतिडकीने लढलेली मी केस हं. आणि तिच्या वडिलांनी केलेली विनंती. मला प्रचंड वाईट वाटलं त्यावेळेला. कारण ती पोरगी माझ्या जातीची नव्हती, पातीची नव्हती, काही नव्हतं. पण तिचा तो चेहरा, ते सगळे समोर आलेले एव्हिडन्स, हे सगळं मला बघून अगदी असं, की नाही शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना क्लीन चिट दिली. आणि मग त्याच्यामुळे नंतर शिंदे साहेब झाले मुख्यमंत्री आणि तेव्हा त्यांना विचारण्यात आलं, की "अरे तुम्ही यांना का बरं दिलं तुम्ही मंत्रीपद?" तेव्हा त्यांनी हेच सांगितलं, की मागच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली. पण त्यांना क्लीन चिट मुख्यमंत्र्यांनी
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी का दिली हं. हे कोणी विचारायला जात नाही. मला मात्र सगळे विचारायला येतात. आणि म्हणून पूजा चव्हाणच्या वडिलांची जी रिक्वेस्ट होती त्याचा रिस्पेक्ट करत त्या ठिकाणी केस थांबली. त्यावेळेस अशी पण तुमच्यावर आरोप करण्यात आले, की तुम्ही जो हा इंटरेस्ट घेतला आहे ह्या केसमध्ये, हा मोर ऑर लेस राजकीय त्याच्यामागे तुमची काय हे मी आहे. तर कोण संजय राठोड कधी मी बघितलंही नव्हतं त्याला. बरं त्याचा आमचा कधी काही संबंधही आला नाही. ना तो माझ्या पार्टीमध्ये कधी होता. त्या यवतमाळचा माझा काय संबंध? काहीही संबंध नाही. हे ज्यावेळेला सगळं चालू होतं केसेस तेव्हा मी बघितलं का कोण संजय राठोड आहे. नाहीतर काय संबंध येतोय आपला? कसलं राजकीय? काय राजकीय त्याच्यामध्ये? मला तुम्ही सांगा. बरं त्यावेळेला आता जे सगळे टीका करतायत त्यांची तोंड नव्हतं ना कोणी धरली? जे मी बघत होते ते तुम्हीही बघत होतात. आता तुम्हाला नाही त्यावेळेला बोलावसं वाटलं, तर का नाही तुम्ही बोललात? हे मी तुम्हाला विचारू का? मला वाटलं मी बोलले. मला वाटलं की येस याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि आपण आवाज उठवला पाहिजे. मी उठवला आवाज. तुम्हाला आता त्याच्यासाठी टीका करायला सगळ्या जणी एकत्र आल्यात किंवा सगळे जण एकत्र आलेत. मग त्यावेळेला तुम्ही का नव्हतं बोललात? तुमचे कोणी हात बांधले होते? तुमचं कोणी तोंड धरलं होतं? म्हणजे ज्या वेळेला या घटना घडत होत्या, त्यावेळेला सगळ्यांनी बघायची भूमिका गेली. चित्रा वाघ एकटी भिडली, त्या ठिकाणी बोलली, त्या ठिकाणी नडली आणि ज्यावेळेला असं लक्षात आलं, की सरकारकडनं काय होत नाही, मी मी गेले ना, पी-आय-एल दाखल केली ना. मी तिथेही लढले. त्यामुळे मी कुठे कमी पडलेली नाहीये. पण तुम्हाला आणखीन पण मी तुम्हाला सांगते, बघा परमेश्वराची काठी असते ना, त्याला आवाज नसतो हं. आणि त्यामुळे तो वर बसलेला आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे. बरोबर. ताई आपण बांद्र्यामध्ये ॲसिड व्हिक्टिम महिलांसाठी जो हो. एक सुपरमार्केट चं उद्घाटन केलं आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही मला खूप आनंद वाटला, की बघा, आता या ॲसिड व्हिक्टिम ज्या आहेत सगळ्या, ॲसिड अटॅक व्हिक्टिम्स ज्या आहेत, त्या बिचाऱ्या त्यांचं पण असंच आहे, की कुठल्यातरी प्रसंगामधनं असल्या कुठल्या हरामखोरांकडनं त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला. पण मला त्या पोरींचं फार कौतुक आहे. जिद्दीतून उभ्या राहिल्या आणि त्यांनी छोटं सुपर स्टोअर चालू केलं. हेच तर आहे ना महिलांना आत्मनिर्भर बनवणं. हे आम्ही आमच्या नेत्यांकडनं शिकतो. जसे मोदीजी आहेत, जसे देवेंद्रजी आहेत, की कशा पद्धतीने आता तुम्हाला सांगते, याला लागूनच सांगतेय, हं, की लाडकी बहीण योजना. हं, तर लाडकी बहीण योजना त्याला आता बरेच कंगोरे आहेत, की विरोधकांना अगदी सुरुवातीपासूनच हे नको होतं. मग ते कोर्टात गेले. ही योजना कशी बंद करता येईल त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केला. हं, पण तरी पण आम्ही तो त्या ठिकाणी सक्सेस करून दाखवला. देवेंद्रजी आधी शिंदे साहेब होते, नंतर देवेंद्रजी आजपर्यंत त्या महिलांना ते पैसे मिळतायत. पण देवेंद्रजी म्हणले, की फक्त ₹1500 आता होणार नाही. आपल्याला आता लखपती दीदी बनवायच्या आहेत. म्हणजे लाडक्या बहिणीसोबत लखपती दीदी बनवणं हे मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं स्वप्न आहे. हं, आणि तुम्हाला सांगते, की आता या बहिणीच हं. क्लस्टर एकत्र करून त्यांच्यामध्ये काहीतरी उद्योग चालू करता येतात का? याच्यासाठी त्या प्रयत्न करतायत. म्हणजे नागपूरमध्ये तर एक क्रेडिट सोसायटी महिलांनी चालू केली या ₹1500 ओके. त्यामुळे या महिलांना आपल्याला आर्थिक सक्षम कसं करता येईल. हं, म्हणजे मला आठवतं, की अ, जेव्हा देवेंद्रजींकडे मी गेले होते, तेव्हा मला म्हणाले होते, की "चित्राताई बघा, फक्त भाषणांनी पोट भरत नाही. महिलांना आपल्याला आर्थिक सक्षम केलं पाहिजे. त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, कामाला दाम दिला पाहिजे. हं, मग आपल्याला काय करता येईल? ₹1500 देऊन आम्ही महिलांना कुबड्या नाही दिल्यात. त्या स्वतःच्या पायावरती कशा उभ्या राहतील याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. हं, आणि हे ₹1500 शहरातल्या मुंबईसारख्या शहरातल्या बाईसाठी कदाचित कमी असू शकतील. पण श्रद्धाताई जबाबदारीने तुम्हाला सांगते, की गावातल्या महिलेसाठी हे तिचे स्वतःचे पैसे आहेत. हो. म्हणजे बँकेच्या बाजूनी जायला बाई घाबरायची. म्हणजे तिला असं वाटायचं, की या बँकेचा आणि माझा काय संबंध आहे? कोण माझ्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे? हो. किंवा मी कशाला बँकेमध्ये जाऊ? हं, आज त्या महिला त्यांचे बँकेचे व्यवहार करतायत. कारण त्यांचा देवाभाऊ दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे देतायत. त्यामुळे हा पण एक अवेअरनेस आणि त्याच्यातून आर्थिक सुबत्ता, आर्थिक सक्षमता हं, हे पुढचं पाऊल आहे. हं, त्यामुळे आता देवेंद्रजी म्हणतात लाडक्या बहिणी आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचंय, लखपती बहीण बनवायचंय आणि त्याच्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये आता त्या पद्धतीने हं, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आणखीन विविध अशा योजना दिसतील. हं. मोदीजींनी आणली द्रोण दीदी. कधी विचार केला होता की महिला द्रोणवरती काय ते फवारणी करतील शेताची?
पण आज करतायत. हो. तुम्ही विचार करा, की एखादी ग्रामीण भागातली माझी ताई द्रोण हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी शेतावरती फवारणी करतेय. आपण जस्ट व्हिज्युअलाइज केलं तरी आपल्याला किती असं प्राउड फील होतंय. अगदी, अगदी. पण अशा आमच्या महिला आहेत. आमची दिवेकर आहे. हं, सांजोबा म्हणून आम्ही तिला सांजोबा म्हणते पुण्याच्या दौंड तालुक्यातली. हं. आणि इतकं सुंदर काम करते, की त्यांना अगदी दिल्लीला जाऊन मोदीजींकडनं त्यांचा सत्कार झालेला आहे. राज्यातून आपल्या अशा कितीतरी द्रोण दीदी त्या ठिकाणी गेल्या आहेत. त्याच्यामुळे असं कधी वाटलंच नव्हतं, की अशा पद्धतीने काहीतरी इनोव्हेशन होईल आणि आमची ताई जेनिलम दिवेकर तिचं नाव, की बाबा आता ही अशी द्रोण घेऊन फवारणी करेल. हेही काम होतंय. हं. म्हणजे महिलांना कशा पद्धतीने सक्षम करून हं. आर्थिकरित्या हं. त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल याच्यासाठी आमचे नेते सतत काम करत असतात. अगदी, अगदी, अगदी उत्तम. अ, आपण थोडासा एक पॉलिटिकल आणि अगदी एक नोन प्रश्न आहे. तो पुन्हा एकदा आवर्जून विचारावासा वाटतो, की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही असताना अ, अ, चित्रा वाघ आणि भारतीय जनता पार्टीची चित्रा वाघ ह्या दोघींमध्ये काय फरक आहे? तुम्हाला खरं सांगते मी, की बघा प्रत्येक ठिकाणी आपण शिकतोच. माझ्या आयुष्याची 20 वर्ष ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिली आहेत हो. आणि गेल्या 7 वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. मी या दोन्ही ठिकाणी एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत आली आहे. हो. त्यामुळे त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तो मला प्रकर्षाने जाणवतो एवढं नक्की आहे. हं, इथे कुटुंब केंद्रित आणि व्यक्ती केंद्रित हं, अशा पद्धतीचं राजकारण आहे. पण भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे हं, आणि इथे कार्यकर्त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणी पाहत नाही. हं, तुमच्या कामाला कोणी पाहत नाही. असं नाही होत आमच्याकडे. आमच्याकडे प्रचंड मॉनिटर केलं जातं. प्रत्येकाला, प्रत्येक कार्यकर्त्याला आणि त्याला त्या ठिकाणी संधी दिली जाते. त्याचं आता अगदी बोलकं उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नबीन नितीनजी. हं, जेव्हा त्यांचं नाव अनाउन्स झालं त्यावेळेला लोकांना असं वाटलं, "अरे कोण आहेत हे?" हं, तर हे 5 टर्मचे आमदार बिहारचे. शिवाय मंत्री, हं, कार्यकर्ता म्हणून युवा मोर्चामध्ये त्यांनी काम केलंय. आणि त्यामुळे कामाच्या प्रवाहामध्ये असलेला हा व्यक्ती, एक कार्यकर्ता, आज या देशातल्या नाही जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तर हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांना घडवणं हं, म्हणजे आमचीही प्रशिक्षण होतात. हं, आमचेही प्रशिक्षण होतात. एखादा नवीन कायदा येतो, त्या कायद्याचं सखोल ज्ञान आम्हाला दिलं जातं. हा कायदा कसा इम्प्लिमेंट होणार आहे, याचा कसा फायदा लोकांना होणार आहे, हं. याबद्दल हे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही अपडेट होत राहता. हो. आणि म्हणून कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने घडवणारी पार्टी हं, म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे बघू शकाल. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कार्यकर्त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. हं, इथे नेत्यांना कमी आणि कार्यकर्त्याला हा नेहमी सन्मान देण्याचं काम हे हं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होताना मी तरी इतक्या वर्षांमध्ये पाहते. एक व्यक्ती म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून वैयक्तिक जसं एक म्हणतात ना, की सेल्फ डेव्हलपमेंट किंवा एक सेल्फ डिफरन्स जो तुम्ही सेल्फ ग्रोथ झालेली आहे, ती तुम्ही कशी बघता राष्ट्रवादीत असताना आणि भाजपात असताना? नाही बघा कसं आहे की शेवटी प्रत्येक पार्टीमध्ये कुठल्याही पार्टीमध्ये तुम्ही असा तुम्हाला कसं घडायचंय हे शेवटी तुम्ही ठरवत असता. हं, तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्ही काम केलं हं, तर त्या कामाला फारसं महत्व राहत नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक असं माझं मत आहे. मी त्याही ठिकाणी होते त्यावेळेला मी काय करायचं, कशा पद्धतीने आपली मुवमेंट असली पाहिजे हे मी माझं ठरवलं होतं. हं, भारतीय जनता पार्टीमध्ये त्याला आणखीन जोड ज्ञानाची मिळाली, हं. की आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो असतो सपोर्ट. हो, म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली चित्रा वाघ म्हणून काम करताना पार्टी तुमच्या सोबत किती आहे हे फार महत्वाचं असतं. हो. आणि त्या बाबतीमध्ये मी अत्यंत भाग्यशाली आहे, की देवेंद्रजी तर आहेतच. ते तर आमचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहेत. पण सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटील जे प्रदेश अध्यक्ष होते, नंतरच्या काळामध्ये बावनकुळे साहेब जे प्रदेश अध्यक्ष होते आणि आता रविदादा चव्हाण. तर हे आमचे जे अध्यक्ष असतात, यांचं प्रचंड असं पाठबळ हे त्या ठिकाणी आम्हाला मिळतं. कारण शेवटी कसं आहे, की पार्टी म्हणून आपल्यासोबत ताकद असणं ही फार गरजेचं हो. असतं. आणि म्हणून याची एक आपण म्हणतो ना, की आपलं काम तर आहेच.
ते तर आपण करायलाच हवंय. पण त्याच्या बरोबरीने पार्टीची साथ हं. आणि पार्टीची जोड सुद्धा तितकीच महत्वाची असते. तर त्या बाबतीमध्ये मी नशीबवान आहे, की मला या बाबतीची साथ ही नेहमी पक्षाची आणि आमच्या नेत्यांची मिळाली आहे. सुप्रिया सुळेसोबत आपण काम केलेलं आहे खूप क्लोजली आणि त्यांच्या मोतीताई हा शब्द तुम्ही प्रेमाने हाक मारता का तो टोमणा आहे? आता याच्यावरती मी एवढंच तुम्हाला म्हणेन, की वो भी लम्हे थे, जब हर सांस सवाल बन जाती थी. आज यकीन है की हर सुबह मिसाल बन जाती है. वाह! या तुमच्या प्रश्नांवरती मी आज एवढंच तुम्हाला सांगेन. असं म्हणतात की णामध्ये एक तुमचे अ, विचारांचं एक वेगळं तुमचे भेद असतात. ते जरी असले तरी वैयक्तिक जेव्हा तुमचे संबंध असतात ते अगदी छान प्रेमाचे असतात. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, मला परवाच भेटल्या होत्या त्या एअरपोर्टला हं. आणि त्यांनी छान सगळं चौकशी केली. काय चाललंय, कसं चाललंय, माझ्या परिवाराची चौकशी केली. त्यांच्याशी त्यांनी नवीन एक बिल आणलं होतं त्याच्याबद्दल ज्यावेळेला मी राष्ट्रवादीत होते, त्याही वेळेला त्या बिलाची चर्चा होती. त्याबद्दल मी त्यांच्याशी बोलले. हं. त्यामुळे मला वाटतं एक 15-20 मिनिटाचा आमचा एक चांगला संवाद झाला. आणि सो वैयक्तिक लेव्हलवर तुम्ही अजूनही मैत्रिणी आहात चांगल्या. नाही असं नाही, बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच ती भेट झाली, हं. जे आम्ही आमने-सामनेला. एकदा पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या आम्ही एक स्टेज जो होता तो शेअर केला होता. मला वाटतं ट्रान्सजेंडर्सचा कार्यक्रम होता. त्यावेळेला काही बोलणं झालं नाही हं. आणि त्यानंतर मला वाटतं एक 7 एक वर्षाने 6 एक वर्षांनी त्या मला परवा भेटलेल्या अच्छा. आणि त्यावेळेला आमचं बोलणं झालेलं. उर्फी जावेदच्या फॅशनवर तुम्ही हो. तक्रार केली होती हं. आणि एजाज खानच्या हाऊस टरेज शोची बंद करण्याची तुम्ही मागणी घातली होती. त्याच्याबद्दल आता बघा, ही उर्फी जावेद कोण आहे मला माहित नाही, कारण माझा या इंडस्ट्रीशी तसा काही संबंध येत नाही. एक दिवस मी कसं झालं तुम्हाला तो किस्सा सांगते, की एक एका नंबरवरनं मला सतत मेसेज यायचा, की मला बोलायचंय, मला बोलायचंय, मला बोलायचंय. आणि म्हणजे जवळपास रोजच यायचा, की मला बोलायचंय तुमच्याशी. तर मी म्हणायचे, की तुम्ही प्लीज मला काय तुमची अडचण आहे ती लिहून पाठवा. कारण मला असे खूप फटके बसलेले आहेत. म्हणून मी आता माझ्यामध्ये सुधारणा आणली आहे, की व्हर्बली महिला सांगतात आणि मग आपण पण एकदम भावनेच्या भरामध्ये असतो. आपण लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेतो आणि दुसऱ्या दिवशी ती महिला म्हणते, "अरे, हे तर चित्राताईंनीच आम्हाला सांगितलं." असं माझ्यासोबत झालंय 2 केसमध्ये. हो. तेव्हापासून मी असा कानाला खडा लावलाय, की "बाबा तुला काय अडचण आहे ती मला लिहून पाठव." तू हं. लिहून पाठवलंस, की मी लगेच त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात करते. कारण उद्या मला जर कोणी विचारलं, तर मला दाखवायला तर काय हवंय? हो. आणि मग आपण काय खरे आहोत आणि काय खोटे आहोत आणि लोकं तर अशी बसलेलीच आहेत आपल्याला बोलायला. त्यामुळे मी जरा या प्रिकॉशन्स घेते. तर मी तिला प्रत्येक वेळेला सांगायचे, की "तुला काय म्हणायचंय तू लिहून पाठव मला, लिहून पाठव." तर हं. ती काय लिहून पाठवेना. मला हेच म्हणायची ती, की "मला बोलायचंय, मला बोलायचंय." एक दिवस मी दौऱ्यावरनं घरी आले. रात्री 2:30 वगैरे वाजले असतील. मला आठवतं आणि तिचा परत मेसेज आला, की हं. त्याच्यात तिने लिहिलं होतं, "तुम्ही काय फक्त हाय प्रोफाइल केसेसवरच काम करणार आहात का?" मग मला फार माझं डोकंच सटकलं. म्हटलं, "कोण बाई आहे ही?" तर मी तिला फोन लावला. तर मी म्हटलं, "कोण आहात तुम्ही? हं. मी तुम्हाला इतके मेसेजेस केले, की तुम्ही मला लिहून पाठवा. तुम्ही का लिहून पाठवत नाही आहात?" हं. तर ती म्हणली, की "तुम्ही WhatsApp चेक करा. मी तुम्हाला काही पाठवतेय." हं. मग तिने काही YouTubeच्या लिंक्स पाठवल्या हं. मला WhatsAppला. तर त्याच्यात ती उर्फी जावेद होती. तिचं नावही मला माहीत नव्हतं. तर ती अशी एक अतिशय अ, कमी कपडे पण नाही म्हणता येणार. नाहीच्या बरोबर कपडे घालून ती पब्लिक प्लेसला रस्त्यावरून फुटपाथवरनं एक असा कुठलातरी एरिया होता आणि ती अशी चालत होती आणि काही अशी मुलं असतात ना, अशी ती चेकाळलेली तिच्या मागे-मागे असा तो दिसत होता मला त्या YouTubeमध्ये. आता मी म्हटलं आता मला आधी वाटलं का या बाईची एन आहे का? नाही का? म्हणून मी हं. तिला फोन लावला. हं. ती मला म्हणे, "तुम्ही बघितलं का?" म्हटलं, "हो." मी म्हटलं, "काय तुम्हाला मदत हवी याच्यामध्ये? कोण आहे ही?" तर तिने सांगितलं, "ही अ, उर्फी जावेद आहे म्हणून असं." तर म्हटलं, "अच्छा." तर मी तिला म्हटलं, "तुमची एन आहे का? हं. तुम्हाला काही मदत हवी का माझी?" तिने मला सांगितलं, "बघा, मला तुमच्याकडून कुठलीही शासकीय मदत नकोय. मला तुमच्याकडून कुठला निधी नकोय. हं. तर काय म्हणजे मग मला कळेना, की इथं हिला नक्की काय हवंय?" हं. तर ती मला म्हणाली नंतर तिने मला परत फोन केला आणि मला तिने सांगितलं, "मी तुम्हाला हे याच्यासाठी पाठवलं, की हे नंगे नाच" हे हं. तिचे शब्द आहेत. हं. "हे बंद व्हायला पाहिजे. हं. आम्ही अतिशय चांगल्या फॅमिलीतले आहोत. हं.
आम्हाला तुमची शासकीय मदत नकोय. हं, माझी 9 वर्षाची मुलगी आहे, हं, जिच्यावरती बलात्कार झालेला आहे. आम्ही त्या ट्रॉमातून अजून बाहेर आलेलो नाही आहोत. हं, मी आणि तिचे वडील, आम्ही अतिशय चांगल्या पोझिशनला काम करतो. हं, पण माझ्या मुलीसोबत हा जो प्रकार झालाय, हं, तो अत्यंत म्हणजे आम्ही त्यातनं अजून बाहेर पडलेलो नाही आहोत. हं, तर एक आई म्हणून मला असं वाटतं, की हा हं, नंगा नाच जो आहे ना, हं, हं, हा तुम्ही बंद केला पाहिजे. कारण हे जे वागणं आहे, हं, हे बघून असं हे तिचे शब्द आहेत. हे जे चेकाळलेली लोकं आहेत हं, आणि त्याची शिकार माझ्या मुलीसारख्या मुली ज्या इनोसंट आहेत, त्या होतात. हं, त्यामुळे याच्यावरती निर्बंध आणणं गरजेचं आहे. तुम्ही बोलणार आहात की नाही या विषयावर? हं, आणि तुम्हाला मी सांगते, की मी त्या उर्फी जावेद म्हणून मी त्या YouTubeवर गेले आणि मी ते बघत होते. हं, माझा मुलगा आला. रात्रीचीच वेळ आहे आणि हं, मी ते बघत होते. मला म्हणतो, "मम्मा तू हे काय बघते? हे किती घाण आहे? कोण आहे माहिती का तुला?" म्हटलं, "नाही मला माहिती." हं, मग त्याने मला आणखीन सांगितलं, की ही कशी असे हे सगळं काय-काय करते वगैरे आणि मग मी ते आणखीन रील बघितले. मग म्हटलं आपण बोललं पाहिजे. मी एका आईचा आवाज ऐकला हं, आणि मी बोलले आणि मग मला सो कॉल्ड सगळ्या ॲक्टिव्हिस्ट सगळ्या उठल्या आणि मग त्यांनी सांगितलं संविधानाने काय अधिकार दिलाय, कुणाला काय घालायचं ते घालू शकतो. त्यांना काय बोलायचं ते बोलू शकतो. काय कोणी कुठे कपडे घालावे हे तुम्ही सांगणार का? मी नाही सांगणार, पण काहीतरी घाला तर खरी हे माझं म्हणणं आहे. हं, तुम्ही कपडेच नाही घालत आहात. तुम्ही काहीतरी घाला किमान. बघा 4 भिंतीच्या आत तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही ठरवा. पण जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसला येता त्यावेळेला तुमचे कपडे हे कसे असले पाहिजे? म्हणजे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. त्याचा स्वैराचार करू नका. बरोबर. हा जो स्वैराचार चाललाय, जो रस्त्यावरती होतोय हं, आणि त्याही वेळेला बऱ्याच लोकांनी माझ्यावरती टीकेची झोड उठली. पण मला मला त्याचं अजिबात दुःख नाही. हं, मी एका आईचा आवाज ऐकला आणि मी त्या आईच्या आवाजाला उत्तर दिलं आणि मी माझं काम केलं. त्याच्यावरही मला प्रचंड ट्रोल केलं गेलं. माझ्या घरापर्यंत गेले. माझ्या मुलाला त्याच्यामध्ये खेचलं. त्याचा फोटो माझ्यासोबतचा व्हायरल केला. काय चूक होती माझी? की मी एका मुलीवरती बोलले, की जी अशी उघडी-नागडी फिरते रस्त्यावरती, "बाई कपडे घाल." हेच सांगितलं मी तिला. त्यात मी काय चूक केली? पण त्याही वेळेला मी जे मगाशी म्हटलं ना तुम्हाला, की महिला कशा पद्धतीने महिलांना टार्गेट करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ना. तुम्ही अगदी नगण्य कपडे घालून जेव्हा तुम्ही पब्लिक प्लेसला जाता, हे चालतंय तुम्हाला? हे चालणार आहे तुम्हाला? बरं मी इतके दिवस मला माहितीही नाही ती कोण आहे. हं, पण ज्यावेळेला एका आईने मला हे सांगितलं, तेव्हा श्रद्धाताई मी एका आईचं ऐकलं आणि मी कसली तमा बाळगली नाही, की मला काय फेस करावं लागेल, मला अ, किती मी ट्रोल होईन किंवा माझ्यावरती किती टीका होईल आणि ती झालीच. टीका झालीच. करणारे पुरुष नंतर महिला नेत्या आधी होत्या. विविध पक्षाच्या आणि त्या मला सांगत होत्या, की संविधानाने काय अधिकार दिले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. स्वैराचार नाही ना. कोणी कपडे घालायचे चित्रावाग तुम्ही सांगणार का? म्हटलं नाही सांगणार, पण काही कपडे तर घालावे. हेच तर मी म्हणतीये, की कपडे तर घाल बाई. हं, आणि त्यावरून जो घटना आहे ती घडली. आता दुसरा जो आहे ते उल्लू ॲप. ते उल्लू ॲप तर इतकं भयानक आणि ते हाऊस अरेस्ट काय एजाज खानचा जो ते तुम्ही बघितले असतील एपिसोड्स काय आहेत आणि कशा पद्धतीने त्या मुलींना कसले टास्क दिले होते आणि ते इतके म्हणजे मी तुमच्याशी बोलू शकत नाही. इतके ते अश्लील होते, की तो कंटेंट इतका अश्लील होता आणि त्या पद्धतीने त्या महिला होत्या, मुली होत्या, महिला कसल्या मुली होत्या आणि मुलं होती. हं. तर ते आक्षेपार्हच होतं. कोणीच बघू शकणार नाही. आणि हे उल्लू ॲपवरती बंदी व्हावी, याच्यासाठी आम्ही बरेच वर्ष पाठपुरावा करत होतो. आणि मला खूप आनंद झाला. म्हणजे मोदीजींचे आभार आहेत आणि देवेंद्रजींचे आभार आहेत, की उल्लू ॲपसह असे अश्लील कंटेंट असलेले हं, अजून 25 ॲप त्यांनी बंद केले. आणि त्यामुळे ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टींमध्ये हं, काहीतरी साफ-सफाई करायला आपला खारीचा तरी वाटा आहे, हं, याचं मला प्रचंड समाधान आहे. अर्थात त्याच्यासाठी पण माझ्यावरती प्रचंड टीकेची झोड उठवली गेली. पण मला याचं समाधान आहे, की नवीन जी आपली पिढी आहे बघा आता मोबाईल आहे ना, ते कोणाच्या किती वर्षाच्या मुलांच्या हातामध्ये असावा याला काही धरबंध नाही आहे, की आज म्हणजे 3-4 वर्षांची मुलांनाही म्हणजे बाकी कळत नाही, फोटो काढायचं कळतं, ॲप त्यांना कळतात. त्यांनी जर हे असलं सगळं बघितलं, तर आपली पुढची पिढीला आपण काय नक्की देणार आहोत? आणि म्हणून मला असं वाटतं, की हे कुठेतरी
मी एक पॉलिटिशियन आहे, मी एक समाजामध्ये काम करते, पण मी एक आई पण आहे ना. तर आपण आपल्या मुलांना काय दाखवणार आहोत? किंवा आपल्या मुलांनी काय बघितलं पाहिजे? यासाठी तर अवेअर असणं गरजेचं आहे. हं. त्यामुळे मग किती टीका झाली आणि कोण काही बोललं, मी काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण आज मी खुश आहे. उल्लू ॲप बंद झाला. त्याच्यासारखे घाणेरडे अजून 25 ॲप बंद झाले. याचा मला आनंद आहे. उर्फी जावेद आता ते अख्खे कपडे घालायला लागली आहे. त्याचाही मला आनंद आहे. म्हणजे मुद्दाम काही बोलायचं म्हणून काही बोलण्यात अर्थ नाहीये. पण तुम्ही जर नीट कपडे घातले आणि जर तुम्ही वावरलात, तर तुम्हाला कोण काय बोलणार आहे? पण अगदी नगण्य कपडे म्हणजे आहेत की नाहीत अंगावरती, असं करून जर तुम्ही पब्लिक प्लेसवरती फिराल, तर आपण काय बघत बसायचं फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली? श्रद्धाताई सांगा तुम्ही काय करणार आहात? बरोबर. आणि म्हणून मला असं वाटतं, की ज्या वेळेला मी ज्या काही स्टेप्स घेतल्या, त्या मी माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटलं त्या पद्धतीने मी केलेल्या आहेत. आपल्या ज्या कुठल्याही चर्चा आत्तापर्यंत झाल्या, बऱ्याच ठिकाणी मी तुमच्या तोंडून ऐकलं, की तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला पण सफर करायला लागलं. हो. तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला पण टार्गेट केलं गेलं. तर ह्याच्याबद्दल तुम्ही कशा त्या गोष्टींना डील केलं आणि कशी तुमची फॅमिलीने तुमची साथ दिली? आणि इव्हन लग्नापूर्वी तुमची आई चा हो. जो तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये त्यांचा जो रोल आहे त्याच्याबद्दल प्लीज सांगा? माझी आई आहे ना, माझी आई आज 75 वर्षाची, आज माझे बाबा नाही आहेत. पण माझी आई आधीपासनं मला असं वाटतं, की ती 10 वर्ष पुढचंच बघायची. म्हणजे मी आणि मला एक भाऊ आहे. तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. तर तिने मला कधीही ना असं मुलीसारखं ट्रीट नाही केलं. म्हणजे आपण म्हणतो ना, की वयाच्या पेक्षा मी लवकर मला समज आपण म्हणतो किंवा एक काय म्हणतो मॅच्युरिटी ती माझ्यामध्ये उपजत होती आणि मी 5वी होते. हं. त्यावेळेला आम्ही वसईला राहायचो. माझे मामा वाळकेश्वरला राहायचे. तर त्यामुळे माझ्या आईनी मला म्हणजे प्रत्येक वेळेला तिने मला पुढेच केलंय. तर तिने मला सांगितलं, की "तू इथून एकटीने जायचंयस चर्नी रोडला." हं. आणि मग तो माझा प्रवास त्यावेळेला मी फक्त 5वी होते. म्हणजे एक 8-9 वर्षाची असेल. आणि तो माझा प्रवास तिथून एकटीने जाण्याचा, की मला आज पण आठवतंय, की म्हणजे त्यावेळेला वसई फार लांब वाटायचं. हो. आता वसई काही वाटत नाही. पण त्यावेळेला तर फारच असं वाटायचं, "अरे बापरे! कुठे आहे हे? फार हं. लांब आहे." हं. पण त्याही वेळेला माझ्या आईने मला असं सांगितलं, की "नाही, नाही, तू एकटीने गेलं पाहिजेस. तू प्रवास केला पाहिजे. तुला हे समजलं पाहिजे." आणि तिथून तिने मला इंडिपेंडंट आपण कसं असावं, हं. कसं राहायला पाहिजे, हे आईने मला तेव्हापासून शिकवलं. मला कधीही कुठल्या गोष्टीसाठी हे करू नकोस, असं तिने म्हटलं नाही. हं. ती माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत होती. तुला योग्य वाटतंय ना, मग तू कर. हे तिचं सांगणं होतं, की जर बघा असं आहे, की चूक असेल, बरोबर असेल, तो तुझा निर्णय असेल. चुकलीस तर पुन्हा ती चूक करणार नाहीस. हं. पण मी सांगितलं आणि म्हणून तू केलं, हं. असं होता कामा नये. तू स्वतः विचार कर, की तुला पुढे काय करायचंय किंवा कसं जायचंय. तर अशी माझी आई प्रचंड धोरणी होती, आजही आहे. आजही आमच्यापेक्षा फिट आहे, आमच्यापेक्षा कडक आहे. आजही रोज जिमला जाते. अरे वाह! हो आणि आमचं डोकं वगैरे दुखतं, तिचं दुखत नाही. आणि आम्ही जेव्हा म्हणतो, की माझी कंबर दुखते, पाय दुखतं, डोकं दुखतं, तेव्हा ती हसते, की "काय झालंय तुम्हाला या वयामध्ये?" वगैरे असं. तर आई माझी प्रचंड धोरणी होती. आणि तिच्यामुळे कदाचित एक आपण म्हणतो ना, भीती घालवणं. हं. जी एक भीती असते ना आपल्याला, "अरे, कशी जाऊ मी किंवा कशी येऊ मी?" तर ही भीती आईनी माझी अगदी मी 8 वर्षाची होते, तेव्हाच तिने माझ्यातनं घालवून टाकली, की हं. "बस तुला आता पुढे जायचंय आणि त्या मार्गाने जायचंय." अशा पद्धतीने तिने मला लहानपणापासूनच वाढवलं. आणि लग्नानंतर मात्र आमचे वाघ म्हणजे फार असं पॅम्पर्ड होते, की एकच मुलगा, इतक्या बहिणींनंतर त्याच्यामुळे खूप लाडाकोडाने वाढलेले असे आमचे वागसाहेब. ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते. मग आम्ही असं दोघांनी ठरवलं होतं त्यावेळेला, की एकाने बिझनेस करायचा, एकाने सर्व्हिस करायची. मग ते सर्व्हिस करत होते. आमचा छोटासा बिझनेस आम्ही चालू केला होता. तो मी त्या ठिकाणी रन करत होते. असं करून मग 97 मध्ये मी राजकारणामध्ये आले. तिथपासून आतापर्यंतचा प्रवास. कुठलीही बाई असेल, कुठलीही बाई असेल,
तिच्या मागे तिची फॅमिली म्हणजे सगळ्यात महत्वाचं तिचा पती, तिची सासू किंवा इन-लॉज जे असतील आपले, यांचा सपोर्ट आणि मुलांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. अगदी. जशी माझी आई होती, तशी माझी सासू होती. आता नाही आहेत त्या हयातीमध्ये. पण त्यांच्यामुळे मी राजकारणामध्ये आले. अगदी. त्याही प्रचंड हुशार होत्या. संपूर्ण फॅमिलीला पुढे नेणाऱ्या होत्या. कदाचित त्या नसत्या, तर मी आज राजकारणात नसते. कारण माझ्या नवऱ्याला राजकारण आवडत नाही. पण त्या त्या मात्र फार धोरणी होत्या आणि त्या पूर्ण सपोर्ट करायच्या मला. हं. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आले. नंतर त्या कालांतराने त्या गेल्या. पण नंतर जेव्हा ॲक्टिव्ह पॉलिटिक्स चालू झालं हं. आणि मग हे ट्रोलर्स आणि तुम्ही बघता या अशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्याने निश्चितपणे फॅमिलीला काळजी तर असतेच. कारण त्यांच्याशिवाय आपल्याला आणखीन कोण आहे? हो. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मुलगा लहान होता. हं. तर त्या अशा कमेंट यायच्या घाणेरड्या. तेव्हा तो असा खूप त्याला त्रास व्हायचा, की "मम्मा हे कोण आहेत लोकं सगळे? हे तुला ओळखत पण नाहीयेत. हे हं. काय-काय लिहितायत?" हं. मग तो जसा-जसा मोठा होत गेला, मी त्याला म्हटलं, "अरे बाळा, मी काय म्हणते ते तू ऐकायचंस. तू खालचं काय आहे ते वाचायचं नाहीयेस." मग हळू तो समजूतदार झाला. वाघांनी तर कायम सपोर्ट केला, की तुला वाटतंय ना, तू बरोबर आहेस. मी तुझ्यासोबत आहे." त्यामुळे ही जी ताकद आहे, आता या सगळ्या केसेसमध्ये किंवा या सगळ्या घटनांमध्ये त्यांना खूप त्रास झाला. म्हणजे त्यांना केसेसमध्ये अडकवण्यापासून तर अशा बऱ्याच गोष्टी आय एम झाल्या, शुअर. की जसं हं. मी तुम्हाला मगाशी आपली सुरुवातच त्या विषयाने झाली, हो, हो. की जर बाईला घरी बसवायचं असेल तर काय करावं लागतं? तर तिच्या शक्तिस्थळांवरती वार करावा लागतो. मग आपली शक्तिस्थळ, आपला नवरा, आपला संसार याच्याशिवाय आणखीन काय आहे? आणि मग त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये भरडले गेले. म्हणजे ते दिवस तर मी कधीच विसरणार नाही. मी पाण्याचे नाही, रक्ताचे अश्रू वाहिलेत. हं. आणि मला ते प्रत्येक वेळेला असं फील व्हायचं, की हे सगळं माझ्यामुळे झालंय. की जर मी राजकारणात नसते, तर कदाचित माझ्या नवऱ्यावरती असे अलिगेशन्स किंवा या गोष्टी नव्हत्या. पण तुम्हाला मी सांगते, की स्वामींच्या कृपेने आम्ही सगळ्या केसेसमधनं बाहेर आलो. हं. कारण आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? हो. पण कसं असतं, की सत्य बाहेर यायला तितका वेळ जावा लागतो. हं. मग ती जी काही 5, 6, 7 वर्ष जी काही जी मी आणि माझ्या परिवाराने सफर केलंय, हं. तर ते शब्दामध्ये एक्सप्रेस करणं फार कठीण आहे. हं. फार वाईट परिस्थितीतून गेलो. मग काही लोकांनी म्हटलं, "नाही, नाही म्हणूनच तुम्ही पक्ष सोडला." अरे पक्ष सोडायचा असता तर कधीच सोडला असता, ज्यावेळेला केसेस झाल्या होत्या. याचा आणि पक्ष सोडण्याचा काही एक संबंध नाही. हं. पण आता पुन्हा तेच, की लोकं काहीही बोलतात. प्रत्येकाला येईल त्या पद्धतीने ते बोलत असतात. आपण किती जणांना उत्तर देणार? पण ही गोष्ट मात्र खरी आहे, की माझा परिवार हा माझ्यासाठी अतिशय आपण म्हणतो फार महत्वाचा आहे. ते माझ्या मागे आहेत म्हणूनच मी हे काम करू शकते. अगदी म्हणून मी बरोबर. असा नेहमी माझा प्रयत्न असतो, की माझ्यामुळे कमीत कमी त्रास हा त्यांना व्हावा. अगदी गरजेचा आहे तो आणि तो माझ्या मते तो एक अ, सपोर्ट, मॉरल सपोर्ट असला, की आपल्याला ती ताकद येते, ती हिंमत येते आणि आपल्याला माहिती आहे, की पाठीशी आहेत सगळे. त्यामुळेच तर हेच तुम्हाला मी म्हटलं, की अ, आपण अख्ख्या दुनियेला सांभाळू शकतो. पण घरी जर वाजलं असेल, तर तुमचं लक्ष आणखीन कुठेच लागत नाही. त्यामुळे घरचा सपोर्ट, घरचं प्रेम आणि ते जे काही सगळं बोलतात किंवा करतात, हे मायेपोटी, प्रेमापोटी करत असतात. हो. आणि म्हणून आपणही त्याचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तो रिस्पेक्ट ठेवण्याचा माझाही पूर्ण प्रयत्न असतो. 100% मी ऐकते अशातला भाग नाही. पण तरीही बऱ्यापैकी गोष्टी ऐकल्या जातात. चित्रा वाघ म्हणून तुमची जी प्रतिमा आहे, एक राजकारणी महिला म्हणून, त्याच्या व्यतिरिक्त एक जी घरगुती चित्रा वाघ आहे, ती कशी आहे? अहो मला अ, मी परवाच वाघांना असं म्हटलं होतं आमच्या वाघसाहेबांना, की जर मी राजकारणात नसते तर कदाचित मी उत्तम गृहिणी झाली असती. मला खूप आवडतं अ, छान-छान स्वयंपाक करायला. अच्छा. हो, मला खूप आवडतं. जेव्हा मी खूप स्ट्रेसमध्ये असते त्यावेळेला मी छान-छान रेसिपीज करते, स्वयंपाक करते. मला घर आवरायला आवडतं. मला घरात थांबायला आवडतं. अरे वाह! घर छान सजवायला आवडतं. हे बघा हे जे मी घालते ना हे क्रोशेची फुलं. हां, हे तुम्ही बनवलेत? हो, अरे वाह! ही फुलं अशी हे मला बनवायला आवडतं. मला माझ्या घरामध्ये आता माझ्या भावाची छोटी मुलं आहेत, माझ्या बहिणीची छोटी मुलगी आहे, त्यांच्यासोबत मला खेळायला आवडतं, त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतात. सगळ्यांना एकत्र घेऊन बसायला आवडतं. असे खूप छान-छान जेव्हा मला वेळ मिळतो त्यावेळेला मी करत असते. इनफॅक्ट मला असे 2-3 दिवस जर मी घरी असेन किंवा मुंबईत असेन, तर मी सगळ्यांना बोलावून घेते, की आपण एकत्र बसूया, गप्पा मारूया. असं छान वातावरण म्हणजे आपण एक म्हणतो ना, की
वेगळी बाजू म्हणजे हीच आहे, की छान आपला संसार कसा असावा, नवीन-नवीन वस्तू काही आल्या असतील घरासाठी, तर त्या घेणं हे मला खूप आवडतं. आणि तुम्हाला वेळ मिळाला असता तुमच्या राजकारणातनं आणि जे काही समाजकार्य तुम्ही करताय त्याच्यातनं, तर तुम्ही कुठला छंद जोपासला असता? मला प्रचंड पुस्तकं वाचायला आवडतं. मला गाणी गायला आवडतात. हां, गाता म्हणजे तुम्ही? नाही, असं काही फार असं काही नाही. पण मला असं ऐकायला आवडतात गाणी आणि मला पुस्तकं वाचायला आवडतात, संदर्भ काढायला आवडतात. हं. तर या गोष्टी मला मनापासून आवडतात. आधी अशी वेळ आता मला वेळ जरा कमी मिळतो, पण आधी असं होतं, की काही वाचल्याशिवाय मला झोपच यायची नाही. काहीतरी वाचलं पाहिजे. शिवाय काही चांगलं वाचलं तर त्याचं टिपण लिहून काढलं पाहिजे. आजही मी फार गॅझेटसोबत फार फ्रेंडली नाहीये. हं. की मला माझा मुलगा, माझा नवरा मला वेड्यात काढतात, की "अरे जग कुठे चाललंय आणि तुझं काय चाललंय?" तर ते मला लिहिण्याची सवय आहे. तर प्रत्येक गोष्ट काय असेल तर ती मी लिहिते. हो. ते लिहिल्याशिवाय ते काम पूर्ण झाले असं मला वाटत नाही. मग त्रास होतो त्याचा, पण जे आपण लिहितो ते डोक्यातही राहतं आणि डोळ्यांनी वाचतो आपण. तो विषय बरोबर आपल्याला कॅच करता येतो असं माझी लहानपणापासूनची धारणा आहे. त्यामुळे ते टिपण काढणं, ते आपल्याला वेगळ्या-वेगळ्या रेफरन्सेसमध्ये आपल्याला वापरायला मिळतं. हं. हे सगळं मी करत असते. ताई तुम्ही इतके वर्ष राजकारणात आहात आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघता, अशी कुठली अचीव्हमेंट तुम्हाला असं वाटतं, की हे तुम्ही अचीव्ह केलं आणि तुम्हाला असं त्याच्याबद्दल अभिमान आहे, अशी कुठली गोष्ट आहे किंवा असं कुठला एक क्षण आहे तुमच्या आयुष्यात? अ, तुम्हाला सांगते, की बरेच असे प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत आणि त्याच्यासाठी अ, आंदोलनं करणं, रस्त्यावर उतरणं, जाब विचारणं त्या-त्या वेळेच्या सरकारला, हे सगळं करायचं काम मी केलेलं आहे. हं, आणि त्यामुळे मला असं वाटतं, की ज्यावेळेला हे सगळे प्रश्न जे आहेत, जे मी रस्त्यावर उतरून जे करायचे, ते प्रश्न मी आजही सभागृहात मांडते. ती सभागृहात मांडण्याची मला जी संधी मिळाली की नाही, हं, एक ती संधी म्हणजे फक्त आमदारकी नाही आहे, की पक्षाने ठेवलेला विश्वास तर आहेच, पण त्याच्यासोबत एक महिलांचा आवाज बनून हं, आपण त्या ठिकाणी ते प्रश्न आणखीन प्रभावी रीतीने सोडवले गेले पाहिजेत, हं, असं मी या संधीकडे बघते. बरेच असे प्रश्न मी जसे आता आपल्या सुरुवातीपासूनच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला म्हटले, की 50% महिला आहेत. 50% महिलांसाठी आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे. त्यांच्या सुरक्षेपासून, त्यांच्या आरोग्यापासून, त्यांना आर्थिक सक्षम करण्यापासनं आणि ते आता लवकर पूर्ण होईल. इतके वर्ष काय व्हायचं, की महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याची फक्त भाषणच झाली आहेत. हं, म्हणजे पार घसा कोरडा होईपर्यंत नेत्यांनी भाषण करायचे. हं, पण ज्यावेळेला इम्प्लिमेंटेशनची वेळ येते, हं, त्यावेळेला मात्र ती सकारात्मकता आपल्याला दिसत नाही. आता मला याचा आनंद आहे, की जे सरकार आलेलं आहे, हं, म्हणजे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार. 100 योजना असतील, त्यातल्या 35 योजना फक्त महिलांसाठी आहेत. देवेंद्रजींकडे सुद्धा. म्हणजे मी जेव्हाही त्यांना भेटते, त्यावेळेला बघा, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हो, त्यांच्या मागे किती गाडा आहे कामाचा हो, किंवा केवढा मोठा कामाचा व्याप आहे. हं, पण जेव्हा मी जाते त्यावेळेला त्यांच्याकडनं मला नेहमी विचारणं असते, की "चित्राताई नवीन काही डोक्यात येतंय का? आपण राज्यातल्या महिलांना आणखीन काही करू शकतो का? काही असेल तर तुम्ही मला नक्की सांगा." तर मला ना हे हे फार भावणार आहे, हं, की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेला व्यस्त माणूस हं, खऱ्या अर्थाने हो, ज्याला महिलांबद्दल काही करण्याची तळमळ आहे, हं, असे देवेंद्रजी आहेत आणि त्यामुळे मला येणाऱ्या दिवसाचं जे चित्र आहे, ते फार शाश्वत वाटतंय, फार चांगलं वाटतंय, फार हं, प्रगतिशील वाटतंय हं. आणि निश्चितपणे ज्या काही आपल्या ज्या काही मागण्या आहेत, त्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण एक वन बाय वन अशा पूर्ण होताना आपल्याला दिसतील. मग येत्या 5 वर्षामध्ये काही अशा स्पेसिफिक गोष्टी तुमच्या डोक्यात आहेत का, ज्या तुम्ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी करणार आहात? बघा, तुम्हाला मी सांगितलं, की सुरक्षा तर आहेच. हं, ही तर प्रायोरिटी आहे. हं, त्याच्यासाठी कोर्ट्स असले पाहिजे. हं, जसं मी तुम्हाला सांगितलं, की फक्त लैंगिक अत्याचार नाही, तर डी-व्हीच्या केसेस आहेत, हं, डिव्होर्सच्या केसेस आहेत, हं, ज्या वर्षानुवर्ष चालतात. हं, त्यामध्ये सुद्धा सुधारणा आणणं हे फार गरजेचं मला हं, वाटतंय. आर्थिक सक्षमता, हं, ती सुद्धा तितकीच गरजेची आहे. हं, त्याचा प्रयत्न आज लखपती दीदीच्या माध्यमातून देवेंद्रजी करतायत. पण आणखीन आपल्याला त्या ठिकाणी काही करता येईल का? हं. याचा सुद्धा विचार करणं अतिशय गरजेचं आहे.
त्याच बरोबरीने कायदे हं, जे महिलांच्या सुरक्षेसाठी आहेत, हं, आणखीनही कायदे येणार आहेत. हं, म्हणजे येणाऱ्या कायद्यांचं स्वागतच आहे. परंतु त्या कायद्यांच्या प्रभावी जे आपल्याकडे आत्ताचे जे कायदे आहेत, मी हं, तुम्हाला फार जबाबदारीने सांगते, ते कायदेसुद्धा अत्यंत मजबूत आहेत. हं, प्रत्येक कायद्याची आपण अंमलबजावणी आहे, हं, ती प्रभावी व्हावी, अशी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. हं, नाहीतर कायदे येतच राहतील. कायदे आले आणि हं, त्याची अंमलबजावणी नाही झाली, तर त्याचा काही उपयोग होईल का? हं, त्यामुळे कायदे जे आहेत ते सशक्त आहेत. नवीन कायदे येत असतील त्याचं स्वागत आहे. हं, परंतु कुठलाही कायदा आला, हं, तर त्याचं प्रभावी अंमलबजावणी करण्याची आग्रही भूमिका हं, ही त्या ठिकाणी घेणं फार गरजेचं आहे, असं मला स्वतःला वाटतं. जसं मी तुम्हाला म्हटलं, की सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस हं. यामध्ये आता अमेंडमेंट होणं गरजेचं आहे. हो, त्याचबरोबरीने आय-टी ॲक्ट 2000 सालचं आहे. हो. आता आपण 2026 मध्ये आहोत. त्यामुळे क्राईमचं जे स्वरूप आहे ते सुद्धा बदललेलं आहे. त्यामुळे सायबर क्राईम. सायबर क्राईम, सायबर फ्रॉड ज्याच्यामध्ये महिलांना मी जसं तुम्हाला मॅट्रिमोनीचा विषय सांगितला, असे अगणित विषय आहेत. तर त्यामुळे सायबर ॲक्टमध्ये सुद्धा हं, त्या ठिकाणी अमेंडमेंट होणं गरजेचं आहे. हो. तर असे बरेच काही विषय आपले अजूनही पेंडिंग आहेत. त्याच्यावरती फोकस ठेवून काम करणं आणि ते अस्तित्वात आणणं, त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही भूमिका धरणं अशी बरीच कामं आहेत. तुम्हाला बघून खूप जणी इन्स्पायर होतात. अगदी तुम्ही खूप लोकांचे महिलांचे स्पेशली आयडल आहात आणि खूप महिला ज्या आहेत, तरुण महिला आहेत, जे तुम्हाला बघून इन्स्पायर्ड होऊन त्यांना राजकारणात उतरायचंय, समाजसेवेत उतरायचंय. तुमच्या अनुभवातनं तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? नाही, यायलाच हवं. हं, मुलींनी, महिलांनी राजकारणात यायला हवं. हं, आता सुद्धा तुम्ही कॉर्पोरेशनचे इलेक्शन्स झाले. तुम्ही बघितलं असेल सगळ्यात जास्त हं, या महिला उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेल्या. म्हणजे बघा, महिला आरक्षण जिथे आहे, तिथे महिला आहेतच. पण जिथे महिला आरक्षण नाही, तिथे पण. ओपन जनरल आरक्षण आहे, त्या ठिकाणी सुद्धा महिलेला संधी पक्षाने दिली. माझी सहकारी आहे, आमची आशा मराठे, हं, चेंबूर विभागातून निवडून आलेली आहे. तिच्या समोर हं, म्हणजे ओपन जागा होती ती. विविध पक्षाचे तिकडचे मातब्बर तिथे उभे होते. पण सगळ्यांना धूळ चारत आमची आशा मराठे निवडून आली. हे जे कर्तृत्ववान महिलांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं. लोकं बाकीचे फक्त बोलतात. आज विधान परिषदेमध्ये पण सगळ्यात जास्त जर कोण महिला आमदार असतील, तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. त्याच विधानसभेमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त महिला आमदार कुठल्या पक्षाच्या असतील, तर त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. आणि म्हणून मी सगळ्या महिलांना सांगेन, की तुम्ही मुलींनो यायला पाहिजे, हं, महिलांनी यायला पाहिजे. हं, आधी असं होतं सरपंचपती, आमदारपती असं सगळं होतं. पण आता ते नाहीये चित्र. हं, आता महिला स्वतः पुढे येतायत, स्वतः बदल घडवून आणतायत. आपलं गाव कसं असायला हवं? हं, जसं आपण आपलं घर नीटनेटकं ठेवतो की नाही, घरामध्ये आल्यावरती कसं असायला हवं? माझं घर कसं असायला हवं? माझं लिव्हिंग रूम कसं असायला हवं? माझं किचन कसं असायला हवं? तसंच गावाचा मॅप आहे, की माझं गाव कसं असायला हवं? हो. माझं गाव हे परिपूर्ण असायला पाहिजे. मग तिथे सोलर लाईट असली पाहिजे, मग तिथे विहीर असली पाहिजे, मग तिथे पाणी असले पाहिजे, तिथे त्या ठिकाणी सगळ्या प्रत्येक घरामध्ये टॉयलेट्स असले पाहिजे. या सगळ्या केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत. या सगळ्या योजना माझ्या गावामध्ये कशा येतील? यासाठी प्रत्येक बाई आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने सुख आणण्याचा प्रयत्न करते, तशा या महिला हं, आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी सुख-सुविधा आणण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यातूनच तर बदल घडतो. हं, आणि म्हणून मला अगदी सगळ्यांना सांगायचंय, की बरेच जण काय असतात, की टीका करतात. हं, अरे, तुम्हाला सिस्टममध्ये जर चेंज आणायचा आहे, तुम्हाला जर असं वाटतंय, की अरे, ही सिस्टम बरोबर नाहीये, ही सिस्टम बदलायची आहे, हं, तर फक्त तुम्हाला टीका करून जमणार नाही. हं, तुम्हाला सिस्टम बदलायची असेल, तर तुम्हाला सिस्टममध्ये यावं लागेल. हं, आणि हे बदल त्यातून घडतात. जे बदल आता आपल्याला घडताना दिसतायत. हं, आणि ज्या ठिकाणी मोदीजी असतील, ज्या ठिकाणी देवेंद्रजी असतील, असे ज्या ठिकाणी नेते आहेत, हं. त्या ठिकाणी तर महिलांनी नक्की पुढे यायला हवं. कारण प्रत्येक दिवस हा महिलेच्या उत्कर्षाचा आहे. प्रत्येक दिवस हा महिलेच्या सक्षमीकरणाचा आहे, सशक्तीकरणाचा आहे. हं. आणि त्यामुळे ज्या संधी आपल्याला आज सरकार उपलब्ध करून देतोय, त्याचा फायदा राज्यातल्या मुलींनी, तरुणींनी, महिलांनी नक्की करायला पाहिजे. अ, चित्राताई खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून. मला एक प्रश्न विचारायचा होता. उन्नावबद्दल विचारू? तो जो त्यांना नको ना? अ, चित्राताई तुम्हाला बोलून तुमचे मतं जाणून आणि जे काही मार्गदर्शन तुम्ही महिलांना करण्याचा प्रयत्न केला आहे या पॉडकास्टच्या माध्यमातून, तसेच अगदी निर्भीडपणे तुम्ही जे काही बोललेलं आहात त्याच्याबद्दल आपले खूप 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 धन्यवाद आणि
It was truly a pleasure and honor to have you with us on Be You with Shraddha S. आणि अगदी मनापासून आभार. श्रद्धाताई, मलाही खूप आनंद झाला, की आज तुम्ही विविध कंगोऱ्यातनं हे प्रश्न विचारले. बऱ्याच वेळा लोकांच्या मनात असतं, "अरे, या केसचं काय झालं? मग तुम्ही ते बोलला होतात, त्याचं काय झालं?" तर याची सविस्तर उत्तरं ही आज मला या ठिकाणी देता आली. मला आशा आहे, की माझे माझे ट्रोलर्स आहेत, ज्यांचं प्रचंड प्रेम आहे माझ्यावरती. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळाली असतील आणि आज तुमच्यासोबत बसणं, तुमच्याशी संवाद साधणं हा माझ्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाचा क्षण होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक स्त्री म्हणून प्रश्न आहे. तुम्ही अगदी सुंदर साड्या नेसता आणि अ, अ, खूप म्हणजे कुठलीही साडी तुमच्यावर अगदी आणि रंग एकदम उठून दिसतो. तुमची फेव्हरेट साडी आणि तुमची फेव्हरेट वीव काय आहे? त्याच्याबद्दल प्लीज सांगा? मी सुरुवातीपासूनच हँडलूमच्या साड्या नेसते. सगळ्यात पहिल्यांदा तर असं आहे, की मी राजकारणात आहे हो. आणि राजकारणामध्ये माझा संबंध हा सर्वसामान्य महिलांशी येतो. हो. त्यामुळे मी स्वतः नेहमी कॉशियस असते, की जर मीच पैठण्या घालून फिरले, तर सर्वसामान्य बाई माझ्या जवळ येणार नाही. आता ही माझी मानसिकता आहे. आणि त्यामुळे मला त्यांच्यासारखं त्यांच्यामध्ये राहिलं पाहिजे आणि तेव्हापासूनच मला आठवतंय, की आज 28 वर्ष झाली. हँडलूम आणि कॉटन साडीज मी त्या ठिकाणी नेसत असते. ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी चांगलं काय मिळतं ते मी नक्कीच घेत असते. माझ्या साड्या म्हणजे खूप सगळ्या साड्या हा आमचे वाकसाहेब माझ्यासाठी आणत असतात. ते जिथे जातात त्यांना फार चांगली काय म्हणतात ते चांगली चव आहे साडीची, की हो. हे चित्राला चांगली दिसेल किंवा काय. त्यामुळे ते जातात तेव्हा ते आणतात. ही साडी तर तुमच्याचकडून घेतली आहे श्रद्धाताई. आणि मला खूप आनंद होतो, की जेव्हा मी तुमचे नवीन-नवीन म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही साड्या दाखवता. बघा, साडी विकणं हं. आणि त्या साडीबद्दल बोलणं आणि माहिती देणं या 2 फार वेगळ्या गोष्टी आहेत. हो, हो. आणि साडी एक असं आपण म्हणतो ना, की नेसल्यावरती एक कम्फर्ट आपल्याला जो फील होतो, तो निश्चितपणे या साड्यांमध्ये होतो आणि मी तर नेहमी बघत असते, की श्रद्धाताईंकडे नवीन काय येतंय. माझ्याप्रमाणेच बरेच व्ह्यूअर्स असे इथे असतील, की हो, जे तुम्हाला पाहत असतात. हो. आणि कशा पद्धतीने तुमची साडी नेसण्याची जी पद्धत आहे किंवा अ, एक आपण म्हणतो ना, की साडी कॅरी कशी करता यायला हवी. तर ते तुमचं एक बघणं आहे, हे सुद्धा मी पाहत असते. त्यामुळे मला असं वाटतं, की तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत प्रतिभावान, म्हणजे तुम्ही साडी घाला, तुम्ही आणखीन काही घाला, पण तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करता, हे सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून खूप साऱ्या हँडलूमच्या साड्या मी तुमच्याकडनं घेते. मी तुम्हाला विचारत असते, की "श्रद्धा ते आता नवीन काही आलंय का? किंवा येणार आहे का?" आणि म्हणून असंच साड्या अशा पद्धतीने गोळा होतात. खूप खूप मजा आली आणि धन्यवाद. थँक सो मच.